गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सुरुवात करूया आजच्या लेक्चरला. गुड मॉर्निंग वर्षा मॅम, गायत्री मॅम, आणखी कोण आहे? अमोल सर, प्रियंका मॅम, ऑल ऑफ यू गुड मॉर्निंग. आपण कालच्या लेक्चर काय चालू केलेलं होतं? आपला लेक्चर जे आहे फ्रायडे आणि सॅटर्डेला माझं लेक्चर राहते आणि जी आहे सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवारला मॅडमचे लेक्चर राहते. आणि मग हे जे काही युनिट आहे, मी 8 युनिट घेण्यामागचा उद्देश मी तुम्हाला कालच्याच लेक्चरला सांगितलं की येणाऱ्या एक्झामला आता फोकस करायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला पॉलिटीचा जो भाग आहे, जो DPST आहे, त्यानंतर आपले फंडामेंटल राईट्स आहे किंवा आपली जी कॉन्स्टिट्यूशन्स कशा पद्धतीने बनलेली आहे त्या संपूर्ण गोष्टीचं काय केलं जातं, यामध्ये अभ्यास केला जातं. म्हणून मग त्या याने मी काय केलेलं आहे, युनिट नंबर 8 घेतलेलं आहे. युनिट नंबर 8 कशा संदर्भात आहे, तर ते कॉन्स्टिट्यूशन संदर्भात आहे. आता कालच्या लेक्चरला आपण पाहत असताना कॉन्स्टिट्यूशन्स म्हणजे काय हे आपण पाहिलेलं होतं की नेमकं कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय होतं. एक कायद्याचा जो आपण ढाचा म्हणू शकतो, ज्या अंतर्गत आपल्याला एक डायरेक्शन देण्याचं काम काय करत असतं, आपलं संविधान करत असतं. यासाठी आपण काय केलेलं आहे, संविधानाची निर्मिती केलेली आहे की जेणेकरून समाजातील सर्व व्यक्तींवर वचक राहावा, समाजामध्ये अरेरावी प्रमाणाचं वातावरण राहू नये, समाजात सर्व व्यक्तींना एक मानवतावादी दृष्टिकोनातून राहता यावं, या उद्देशाने आपण काय केलेलं आहे, संविधानाची निर्मिती केलेली आहे. मग आपण अभ्यास करत असताना पाहिलं की इंग्लंडचं जे संविधान आहे, अमेरिकेचं संविधान आहे, भारताचं संविधान आहे, या सर्वांच्या तुलनेमध्ये जर आपण भारतीय संविधानाचे जर वैशिष्ट्य लक्षात घेतले तर आपल्याला लक्षात येतं की भारताच्या संविधानाचे किंवा भारतीय जे आपली राज्यघटना आहे, राज्यघटनेचे वैशिष्ट्य हे खूप व्यापक व सर्वात मोठी असणारी आणि लिखित असणारी आपली काय आहे, आपली भारतीय राज्यघटना आहे. त्यामध्ये आपण पाहत असताना 300 टोटल जर आपण पाहिले तर किती कलम आणि पॉलिटीच्या हे जो आपला युनिट आहे, यामध्ये आपल्याला जास्त जे कलम आहे ते कलम जास्तीत जास्त काय करावं लागतं, लक्षात ठेवावं लागतात. इंडियन कॉन्स्टिट्यूशन. आता यामध्ये आधीचे म्हणजे कधी म्हणू शकतो आपण, जेव्हा आपण सुरुवातीला जे आहे पूर्वीचे आणि सद्यस्थितीचे, यामध्ये काय आहे, पूर्वीचे अनुच्छेद किंवा पूर्वीच्या काही घडामोडी आणि आताच्या जे हे आहे कलम वगैरे किंवा त्याला आपण अनुसूची म्हणत असतो, हे वेगवेगळे आहे. म्हणजे आता त्यामध्ये आपण काय केलेलं आहे, ऍड केलेल्या आहे. सद्यस्थितीत बघा, पूर्वी जेव्हा आपली राज्यघटना तयार झाली तेव्हा 395 काय होते, कलमे, ज्यालाच आपण अनुच्छेद म्हणणं काय आहे, अपेक्षित आहे. अनुच्छेद किती होते, तर 395. ओके. आता परिशिष्ट हे आपल्या भारतीय संविधानामध्ये 8 पाहायला मिळायचे आधी. ओके. तर प्रकरण किती होते, तर 22 प्रकरण आपल्या इथे तेव्हा अस्तित्वात होते किंवा याच्यानुसार आपली राज्यघटना तयार झालेली होती. जेव्हा 26 जानेवारी 1950 पासून आपली राज्यघटना लागू झाली, आपण त्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली, तेव्हापासून आपल्याला पाहायला मिळतं की पूर्वीचं 395 अनुच्छेद, 8 परिशिष्ट आणि 22 प्रकरण. आता अनुच्छेदा संदर्भात आता सद्यस्थितीचा जर अभ्यास केला आपण तर वेगवेगळ्या बुक्समध्ये वेगवेगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. काही शिक्षकांचं, काही लोकांचं किंवा काही लेखकांचं असंही मत आहे की पूर्वीचे जे 395 कलमे आहे तीच कलमे अस्तित्वात आहे, परंतु त्यामध्ये मायनर चेंजेस आपण पाहायला मिळतं. मायनर चेंजेस म्हटल्यापेक्षा आपण जे उपकलम आहे ते उपकलमामध्ये त्या गोष्टी काय केलेल्या आहे, ऍडेड केलेल्या आहे. मग अनेक लोकांनी म्हटल्याप्रमाणे ऑप्शनमध्ये जर 448 आलं तर ॲन्सर टिक करायचं, 465 आलं तरी ॲन्सर काय करायचं, म्हणजे या दोनपैकी जर एखादं आलं तर मग आपण काय करू शकतो, टिक करू शकतो. ओके. हे काय आहे, आता सद्यस्थितीमध्ये 448 किंवा 465 अनुच्छेद आहे. 12 परिशिष्ट आहे सद्यस्थितीत आणि प्रकरण किती आहे, तर 25 प्रकरण आहे. मग आता 4 परिशिष्ट आधीच होते,
जे 4 परिशिष्टाबद्दल मी तुम्हाला डिटेल्स सांगते की नेमकं कोणते कोणते परिशिष्ट होते. 395 कलम जे आहे ते आता जे 448 झालेले आहे ते जर पाहायचं झालं तर आपल्याला महत्त्वाचं जे काही अनुच्छेद आहे त्याबद्दल तर आपल्याला माहिती असणं गरजेचंच आहे. की जसं आपल्याला माहिती आहे की 1 ते 4 अनुच्छेद काय आहे तर भूप्रदेशासंदर्भात आहे. त्यानंतर 5 ते 11 हे आपल्या नागरिकत्वासंदर्भात आहे. त्यानंतर 12 ते 35 पर्यंत हे आपले फंडामेंटल राईट्स संदर्भात आहे. त्यानंतर 36 ते 51 हे काय आहे तर आपलं DPSP आहे, DPSP. आणि सर्वात जास्त कोणतीही एक्झाम असो त्यामध्ये प्रश्न कशावर फोकस केला जातं पॉलिटीमध्ये हा आणि हा एक पार्ट, त्या दोन विषयावर काय केलं जातं जास्तीत जास्त फोकस केल्या जातात. म्हणून आपल्याला त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन त्याच्याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. आता त्यानंतर मग जे आहे हे कशामध्ये आहे आपले जे भाग आहे मी तुम्हाला सांगितलं प्रकरण, यालाच आपण प्रकरणालाच आपण काय म्हणू शकतो भाग म्हणू शकतो. ते भाग आपले जे फंडामेंटल राईट्स तुम्हाला विचारलं सेटचा पेपर असो किंवा नेटचा पेपर असो त्या पेपरमध्ये फंडामेंटल राईट्स संदर्भात आणि DPSP संदर्भात अनेकदा क्वेश्चन विचारलेले आहे. इव्हन प्रश्नच नाही तर नेमकं यामध्ये कोणत्या घटना दुरुस्तीनुसार कोणत्या गोष्टी ऍड केलेल्या आहे हे सुद्धा काय केलेलं आहे आपल्याला विचारलेलं आहे. मग आता बघा हे सगळं मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला सांगणारच. आता मी तुम्हाला जे आहे परिशिष्ट काय आहे, परिशिष्ट जे 8 होते ते आता सद्यस्थितीत किती झालेले आहे 12 झालेले आहे. त्याचं आपण ओव्हरलुक करून घेऊया. जर आपल्याला असं वाटलं की आज आपण प्रकरण किंवा भाग आजच डिस्कस करायचं ते पण आपण आज काय करूया डिस्कस करूया. ओके, आता बघू समोर मी तुम्हाला सांगते परिशिष्ट. बघा टोटल आता सद्यस्थितीत किती परिशिष्ट आहे 12 परिशिष्ट आहे. परिशिष्ट म्हणजे काय होतं बघा आपण जेव्हा एखादं बुक्स किंवा एखाद्या बुकचे लिखाण करतो मग संपूर्ण बाबी आपल्याला एका गोष्टीमध्ये ऍड करणं पॉसिबल होत नाही. आता फॉर एक्झाम्पल आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये जसं आहे की भाग 20 मध्ये आपल्या घटनात्मक जे घटना दुरुस्ती कशा पद्धतीने करायची, भाग 18 मध्ये आहे आणि आपण आणीबाणी कशा पद्धतीने लावायची, भाग 16 मध्ये आहे की आपण SC आणि ST जे मागासलेले घटक आहे याचा शैक्षणिक आणि आर्थिक विकास कशा पद्धतीने करायचा, यांना नोकरीमध्ये कशा पद्धतीने आरक्षण द्यायचं यावर प्रश्न विचारल्या जातात. मी जे सांगत आहे तुम्हाला की भाग भारतीय राज्यघटनेचा भाग 16 कशा संदर्भात आहे तर आपल्याला ते आपल्या कॉन्टॅक्ट्समध्ये आहे, आपलं जे सोशल वर्क त्यावर काय करतं काम करतं. की जसं आपण सांगू शकतो की भाग 16 हे SC आणि ST किंवा मागासलेल्या घटकांचा शैक्षणिक व नोकरी विषयक किंवा सामाजिक विकास करण्याच्या उद्देशाने ते भाग बनवलेला आहे. तो कोणता आहे तर भाग नंबर 16. मग त्या अंतर्गत विशेष तरतुदी दिलेल्या आहे, त्या तरतुदीचाही आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. की जसं फॉर एक्झाम्पल आहे की 340 नुसार काय आहे, 341 नुसार काय आहे. यामध्ये आपल्याला माहिती आहे की SC ST किंवा आपण सांगू शकतो की याला आरक्षणाची लोकसभा राज्यसभा यांच्यामध्ये आरक्षणाची तरतूद आहे, अँग्लो इंडियनची तरतूद आहे, त्यांच्यासाठी आरक्षण कशा पद्धतीने असायला पाहिजे. त्यानंतर 338चा जर आपण विचार केला तर 338 मध्ये SCचा आयोगासंदर्भात तरतूद आहे. SC म्हणजेच अनुसूचित जातीसाठी जो आयोग असायला पाहिजे ज्याच्या अंतर्गत त्यांचे मूलभूत हक्क काय आहे, त्यांच्यावर होणारा अन्यायाचं परिमार्जन कशा पद्धतीने करायला पाहिजे या संदर्भात जो आयोग गठीत केला जातो तो भारतीय राज्यघटनेचा अनुच्छेद काय आहे तर 338 मध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर 338 आपण पाहतो 338A आहे, 338B आहे. 338A मध्ये सांगितलं आहे की ST संदर्भात आयोगासंदर्भात काय केलेलं आहे डिस्कस केलेलं आहे. 338B मध्ये काय सांगितलेलं आहे की OBC संदर्भात जे मागासवर्गीय आहे यांच्या आयोगासंदर्भाची तरतूद आपल्याला भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद क्रमांक यामध्ये सांगितलेल्या आहे. म्हणजे हे काय झालं, हे संपूर्ण जे कलमा मी सांगितले आहे कलमा कशा अंतर्गत येतात तर भाग ज्यालाच आपण प्रकरण असं म्हटलेलं आहे तर ते प्रकरण नंबर 16. अशा गोष्टीचा काय करायचा आहे आपल्याला अभ्यास करायचा आहे. की आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये विस्तृत गोष्टी सांगितलेल्या आहेत तर प्रत्येकच गोष्टीचा आपल्याला अभ्यास करणं पॉसिबल आहे का नाही, तर आपल्या सोशल वर्कशी निगडीत ज्याही कोणत्याही गोष्टी असेल त्या गोष्टीचा अभ्यास करणं गरजेचं आहे. जसं फंडामेंटल राईट्स सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की कायद्यासमोर सगळे व्यक्ती समान असले पाहिजे, की स्त्री आणि पुरुष काय असायला पाहिजे भेदभाव नसायला पाहिजे, काळे आणि गोरे असा भेदभाव नसायला पाहिजे, लिंगाच्या आधारावर नसायला पाहिजे, वर्णाच्या आधारावर नसायला पाहिजे, जन्मस्थानाच्या आधारावर नसायला पाहिजे किंवा कोणत्याही कामाबद्दल काय नसायला पाहिजे तर आपल्याला
अधिकार असायला पाहिजे, कोणत्याही मध्ये भेदभाव करायला नको. असे जे काय आहे फंडामेंटल राईट्स टोटल 6 आहे, त्याबद्दलही मी तुम्हाला डिस्कस करणार आहे. DPSP टोटल 36 to 51 संदर्भात काय आहे संपूर्ण गोष्टी दिलेल्या आहेत त्या अनुच्छेदमध्ये. आणि महत्त्वाचं काय आहे तर ह्या तुम्हाला DPSP आणि फंडामेंटल राईट्सच्या जे काही दिलेल्या अनुच्छेद आहे, जे कलम म्हणतो आपण, त्या काय करणं पाठ करणं गरजेचं आहे. आणि पाठ नाही तर आपण नेहमी जर एखादी गोष्ट लक्षात ठेवायला गेलं किंवा एखाद्या गोष्टीच्या डोळ्याखालून जर आपण नजर घालवली तर आपल्याला ते इझिली काय राहतं लक्षात राहतं. म्हणून ते आपण गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. आता ओके, आपण बघूया परिशिष्ट किती आहे. तर आता सद्यस्थिती टोटल 12 परिशिष्ट आहे. मग विचारू शकतं की परिशिष्ट नंबर 3 कशा संदर्भात आहे, परिशिष्ट नंबर 1 कशा संदर्भात आहे. पेपरला सहज पद्धतीने टाकलेला क्वेश्चन असतो, म्हणून तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आता बघा, आपल्या बुक्सच्या शेवटी ज्याही गोष्टी आपण महत्त्वाच्या आहे किंवा ज्याही बद्दल आपण काय करू शकतो, एक लिखाण करू शकतो, स्पष्टपणे लिखाण करू शकतो, त्या गोष्टी आपण मेन भागामध्ये टाकत असतो. पण अशा काही गोष्टी असतात की जे आपल्या याच्यामध्ये आपल्याला टाकणं पॉसिबल नसतं. अशा वेळेस आपण संकीर्ण हा भाग टाकत असतो किंवा आपल्या बुकाच्या शेवटच्या पेजेसवर आपण परिशिष्ट असा भाग टाकत असतो. तशाच पद्धतीनं भारतीय राज्यघटनेमध्ये ज्याही गोष्टी आपण भागमध्ये टाकल्या, कलम भाग 1 ते 25 पर्यंत काही गोष्टी आपण टाकलेल्या आहे. त्यानंतर मग जे विविध कलम आहेत त्या कलमांतर्गत विविध गोष्टी टाकलेल्या आहे. परंतु अशा काही गोष्टी वाटल्या की ते महत्त्वपूर्ण आहे पण आपण आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये कुठेही इन्क्लूड करू शकलो नाही, तर अशा वेळेस आपण त्याला संकीर्ण म्हणून किंवा परिशिष्ट मधून काय केलेलं आहे ऍड केलेल्या आहेत. त्या गोष्टी आता आपण बघूया. बघा, परिशिष्ट नंबर 1, परिशिष्ट नंबर 2, परिशिष्ट नंबर 3, परिशिष्ट नंबर 4, परिशिष्ट सिटिझनशिप जे आहे म्हणजेच नाही सॉरी सिटिझनशिप नाही आहे तर टेरिटरिझम म्हणजेच आपल्याला आपला भूप्रदेश कोणता असायला पाहिजे, किती राज्य असायला पाहिजे आणि किती हे असायला पाहिजे. आता सद्यस्थितीमध्ये जो आपला भूप्रदेश आहे, भारताचा भूप्रदेश आणि त्याचे संघराज्य, या संदर्भात काय केलेलं आहे तर परिशिष्ट 1 नंबर तरतूद केलेल्या आहे. मग सद्यस्थितीमध्ये किती घटक राज्य आहे तर 28 घटक राज्य आणि 8 काय आहे तर केंद्रशासित प्रदेश आहे UT, आणि हे काय आहे स्टेट आहे. ओके, मग आता तुम्हाला माहिती आहे की सद्यस्थितीमध्ये तुम्ही लक्षात काय ठेवायला पाहिजे की जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन काय झालेले आहेत तर UT झालेले आहे, म्हणजेच युनिटरी टेरिटरी म्हणजेच केंद्रशासित प्रदेश झालेला आहे. मग सद्यस्थितीमध्ये जम्मू काश्मीरचा खूप मुद्दा चाललेला आहे, लडाख संदर्भात वेगवेगळे मुद्दे चाललेले आहे की नेमकं जम्मू काश्मीर म्हणत आहे की जे आमचे 370 कलम तुम्ही काय केलेली आहे रद्द केलेली आहे, त्या संदर्भात तुम्ही आम्हाला आता जे केंद्रशासित प्रदेश म्हणून तुम्ही आम्हाला काय केलेलं आहे तर म्हटलेलं आहे किंवा आम्हाला दिलेला आहे ते अधिकार तुम्ही रद्द करा आणि आम्हाला राज्य म्हणून काय करा दर्जा द्या. यासाठी काय चालू आहे जम्मू काश्मीर काय करत आहे प्रयत्न करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तसेच लडाख संदर्भातही काही तरतुदी आहे, त्याही संदर्भात काही बाबी आहे, त्याही तुम्ही काय करा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. हे झालं आता पहिल्या याच्यानुसार. पहिलं परिशिष्ट काय आहे तर भूप्रदेश आणि संघराज्य, म्हणजे भूप्रदेश याच्या अंतर्गत येतं मग की कोणत्या राज्याला कोणतं नाव द्यायचं. तर तुम्हाला माहिती आहे की वेगवेगळे नाव आहे, वेगवेगळे चेंज झालेले आपल्याला माहिती आहे की जसं उस्मानाबादचं नाव आपण धाराशिव केलेलं आहे, अहमदनगरचं नाव आपण काय केलेलं आहे अहिल्यानगर केलेलं आहे, औरंगाबादचं नाव आपण छत्रपती संभाजीनगर केलेलं आहे. अशा नावात बदल असो एखाद्या राज्याच्या, एखाद्या जिल्ह्याच्या, एखाद्या तालुक्याच्या, ज्याही ठिकाणी आपल्याला बदल करायचे असेल तर अशा संदर्भाच्या संपूर्ण तरतुदी आपल्याला परिशिष्ट भाग नंबर 1 मध्ये काय केलेलं आहे दिलेल्या आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेलच की औरंगाबादचं नाव चेंज केलं, मग आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये त्यांनी नेमके हात कुठे लावला, कशा पद्धतीने केलं, ह्या गोष्टी आपल्याला एक सामान्य नागरिक म्हणून असो किंवा आपण एक भारतीय नागरिक म्हणून असो आपल्याला हे इन्फॉर्मेशन असणं काय आहे गरजेचं आहे. मग इथं आपण म्हणू शकतो की भूप्रदेश संघ राज्य. आता सेकंड मध्ये काय सांगितलेलं आहे शपथ, ज्यालाच आपण काय म्हणतो अलाउन्सेस, म्हणजेच बघा आता सॉरी शपथ नाही येते ते वेतन येते, वेतन अलाउन्सेस ज्याला आपण म्हणतो वेतन. अलाउन्सेस म्हणजेच आता यामध्ये कोणाकोणाचे वेतन येतात तर बघा आपले जे प्रेसिडेंट
आहे, राष्ट्रपती आहे, गव्हर्नर आहे, एखाद्या राज्याचा राज्यपाल असो किंवा सुप्रीम कोर्टचे सरन्यायाधीश असो किंवा मग इतर न्यायाधीश असो, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असो, या संपूर्ण लोकांचा काय केलं जातं, लोकसभा अध्यक्ष असो किंवा मग विधानसभेचे अध्यक्ष असो, यांच्या संदर्भाचे जे काही हे दिल्या जातं, वेतन दिल्या जातं, त्या वेतनासंदर्भाच्या तरतुदी कशामध्ये दिलेल्या आहेत, तर परिशिष्ट नंबर 2. पण यामध्ये मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ यांच्या काय म्हणू शकतो आपण, यांच्या वेतनासंदर्भात इथे डिस्कस केलेलं नाही. हा अपवाद तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर परिशिष्ट नंबर 3 यामध्ये काय सांगितलेलं आहे, तर आपल्याला शपथ. आता यामध्ये शपथचा जर तुम्ही विचार केला फक्त 3 लोक असे आहे की ज्यांना विशिष्ट कलमाअंतर्गत शपथ दिल्या जाते. आता जसं राष्ट्रपतींची शपथ जर आपण पाहिला तर भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद क्रमांक 61 या अंतर्गत आपल्याला पाहायला मिळतं की त्यांची शपथी संदर्भात दिलेलं आहे. राज्यपाला संदर्भात आहे उपराष्ट्रपती संदर्भात अनुच्छेद क्रमांक 69 आहे आणि राज्यपाला संदर्भात काय आहे, तर शपथ दिलेली आहे. असे 3च लोक आहे, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपाल, यांची विशिष्ट अशा अनुच्छेदामध्ये काय केलेलं आहे, तर शपथ संदर्भात डिस्कस केलेलं आहे. उर्वरित सर्व जे आहे, मंत्रिमंडळ असो किंवा मग मुख्यमंत्री असो, या संपूर्ण लोकांची जर शपथीचा नमुना कसा असायला पाहिजे या संदर्भात आपल्याला माहिती आहे. प्रधानमंत्री असो किंवा मुख्यमंत्री असो, हे 2 शपथ घेतात. एक प्रधानमंत्री या नात्याने घेतात किंवा मग एक विधानसभेचा किंवा लोकसभेचा सदस्य या नात्याने किंवा अध्यक्ष या नात्याने काय करतात, तर हे 2 शपथ घेत असतात. मग त्यांच्या शपथीमध्ये ठरलेलं असतं, काही गोष्टी नमूद केलेल्या असतात की आम्ही भारताचे काय आहे, तर मी भारताचा नागरिक असून मी काय करणार नाही, तर चांगल्या पद्धतीने वागेल, मी संविधानाचा आदर करेल, अशा पद्धतीची काय असतात त्यांच्या शपथीमध्ये त्या गोष्टी दिलेल्या असतात. अशा पद्धतीच्या गोष्टी आहे हे शपथीमध्ये सांगितलेल्या असतात. पाच 4 आहे, 5 आहे. आता यामध्ये बघा 4 मध्ये राज्यसभा आपल्याला माहिती आहे. राज्यसभा काय आहे, अस्थायी सभागृह आहे. अस्थायी म्हणजे जे कधीही काय म्हणते, स्थायी सभागृह आहे, अस्थायी नाही. तर लोकसभा काय आहे, अस्थायी आहे. अस्थायी म्हणजे काय होतं की जे दर 5 वर्षांना निवडणुका होतात, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांनाच. तर 5 वर्षानंतर निवडणूक झाल्याच्या नंतर दुसरी व्यक्ती काय होतात, पदावर येतात. त्यालाच आपण लोकसभा सभागृह काय आहे, तर अस्थायी सभागृह आहे की ज्याच्या अंतर्गत दर 5 वर्षांनी निवडणुका होऊन दुसरे व्यक्ती काय करतात, पदावर येतात. परंतु राज्यसभेचा जर आपण विचार केला तर हे अस्थायी सभागृह आहे. मग यांच्या संदर्भात असणाऱ्या प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या राज्यसभेमध्ये वेगवेगळ्या राज्यामधून वेगवेगळे लोक काय करतात, वेगवेगळी संख्या ठरलेली आहे की कोणत्या राज्याला किती सदस्य निवडून जातील राज्यसभेमध्ये. तर आपल्या महाराष्ट्रामधून जर आपण विचार केला तर काय होते की MH मधून 19 लोक काय करतात, तर राज्यसभेवर निवडून पाठवता येतात. आणि जर लोकसभेमध्ये किती लोक पाठवल्या जाते, तर मग लोकसभेमध्ये महाराष्ट्रामधून 48 लोक काय केल्या जातं, लोक म्हटल्यापेक्षा आपण म्हणू शकतो की आमदार. जेव्हा महाराष्ट्रामधून विधानसभा किंवा विधान परिषदेवरून एखादा व्यक्ती निवडून येत असेल तर त्यांना आपण आमदार म्हणत असतो, आणि लोकसभा किंवा राज्यसभेमधून निवडून जात असेल तर त्याला आपण खासदार असं म्हणत असतो. ह्या गोष्टी आपण काय करायला पाहिजे, लक्षात ठेवायला पाहिजे. मग राज्यसभेसंदर्भात जे काही राज्याचा अधिकार काय आहे किंवा राज्याचे वाटप कसे आहे, जागांचे वाटप, राज्यसभा जागांचे वाटप, या गोष्टी कशामध्ये दिलेल्या आहेत, तर या गोष्टी आपल्याला परिशिष्ट क्रमांक 4 मध्ये दिलेल्या आहेत. आता परिशिष्ट नंबर 5 आणि परिशिष्ट नंबर 6 आपल्या सोशल वर्कच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला डिस्कस करताना इथं थोडक्यात सांगते आणि नंतर मग एक नवीन स्लाइड घेते आणि त्या नवीन स्लाइडवर तुम्हाला एक स्पेशल पद्धतीने समजून सांगते, कारण प्रश्न यावर अनेकदा विचारलेले आहे आणि आपल्याला त्यामधलाच फरक काय होत नाही, समजत नाही. ओके, बघा आता याच्यामध्ये काय आहे, अनुसूचित क्षेत्र, ज्याला आपण काय म्हणू शकतो, शेड्यूल्ड एरिया. अनुसूचित क्षेत्र ज्यांना म्हटलं जातं, आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो त्याला, की शेड्यूल्ड एरिया. ओके, आता त्यानंतर आहे की ट्रायबल एरिया, ज्याला आपण काय म्हणतो शकतो, आदिवासी क्षेत्र. बरोबर, ट्रायबल एरिया, ज्याला आपण आदिवासी क्षेत्र असं म्हणत असतो. ह्या सगळ्या गोष्टी लिहून घ्या आणि नंतर मग आपण जिथं अभ्यास करून तिथे लावून ठेवा. तुम्हाला काय होतं, हे गोष्टी लक्षात येतात मग, म्हणजेच
लक्षात राहायला सोपं जातं अभ्यास करताना ह्या गोष्टी. याचं मी डिटेल एक्सप्लेनेशन घेणार आहे, कारण आपल्या सोशल वर्कच्या उद्देशाने किंवा याच्या काय आहे महत्त्वपूर्ण आहे. अनुसूचित क्षेत्र म्हणजे आपण माहिती आहे की सीडी कम्युनिटी डेव्हलपमेंटचा आपण जेव्हा अभ्यास करतो, ज्यामध्ये ट्रायबल एरिया आहे, अर्बन एरिया आहे, रुरल एरिया आहे. मग याचा अभ्यास करत असताना आपल्याला माहिती आहे की आदिवासी एरिया आहे, तर आदिवासी क्षेत्रासंदर्भात आपल्याला अभ्यास करणं, एकूण PVTG किती आहे म्हणजे प्रिमिटिव्ह ग्रुप्स किती आहे, आदिम जमाती किती आहे, टोटल किती जमाती आहे आणि आदिवासी जमातीचे वैशिष्ट्य काय आहे, प्रश्न काय आहे, त्यांच्यासाठी जो पेसा ॲक्ट आहे, तुम्हाला माहिती असेल पेसा ॲक्ट, जो पंचायत विस्तार कायदा ज्याला आपण म्हणतो, त्या कायद्यासंदर्भात काही गोष्टी आहे, त्या संपूर्ण गोष्टी आपल्याला इथं डिस्कस करायच्या आहे, कारण सोशल वर्कच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण भाग आहे. आता हा झाला 6. आता 7 नंबरला काय आहे, 7 आहे, 8 आहे, 9. 7 मध्ये सांगितलेलं आहे आपलं जे सत्तेचं विभाजन, आपण काय म्हणतो सत्तेचं विभाजन, म्हणजेच केंद्र सरकारने किती विषय हाताळायला पाहिजे, राज्य सरकारने किती विषय हाताळायला पाहिजे आणि दोघांनी मिळून किती विषय हाताळायला पाहिजे, या संदर्भाच्या जे तरतुदी आहे हे आपण सांगू शकतो इथे की सूची संदर्भात काय केलेलं आहे तर यामध्ये डिस्कस केलेलं आहे. मग त्यामध्ये 3 सूच्या येतात. आपल्याला माहिती आहे की युनियन म्हणजे केंद्र सूची, त्यानंतर स्टेट राज्य सूची आहे आणि त्यानंतर काय आहे कॉन्करंट म्हणजेच काय होतं तर समवर्ती सूची. आणि या तिन्ही विषयाच्या व्यतिरिक्त एक जे असतं जे त्याला आपण शेषाधिकार म्हणतो, म्हणजे शेष म्हणजे काय होतं, शेषाधिकार म्हणजेच उर्वरित ज्या काही गोष्टी राहिलेल्या आहे, शेषाधिकार उर्वरित ज्या काही गोष्टी राहिलेल्या आहे त्या गोष्टीचा अभ्यास करणे, त्या गोष्टीवर जर कायदा करायची वेळ आली तर या वेळेस कायदा करण्याचा अधिकार कोणाला असतात, केंद्र सरकारला असतात. केंद्र सरकारमध्ये कोण येतं तुम्हाला माहिती आहे का, तर केंद्र सरकारमध्ये आपल्याला माहिती आहे, आपण पाहिलं की कायदे मंडळ आहे, कार्यकारी मंडळ आहे, न्याय मंडळ आहे. यापैकी केंद्र सरकारमध्ये राष्ट्रपती आहे, त्यानंतर आपण सांगू शकतो की लोकसभा आहे, राज्यसभा आहे, यांच्या संदर्भात काय केलं जातं, मंत्रिमंडळ आहे, PM आहे म्हणजे प्रधानमंत्री आहे, यांच्या अंतर्गत इथं काय घेतलं जातं, डिसिजन घेतल्या जातं. याला आपण काय म्हणत असतो की हे झालं म्हणजे सूची संदर्भात जे काही डिस्कस केलेलं आहे, सत्तेचं विभाजन ज्याला आपण म्हणू शकतो, ते 7 नंबरच्या परिशिष्टामध्ये दिलेलं आहे. ओके, आता बघा युनिट नंबर 8 काय आहे, युनिट नंबर 8 आणि युनिट नंबर 9. बघा युनिट नंबर 9 काय सांगतं की जमिनी संदर्भाचे ज्या काही तरतुदी आहे, जमिनी संदर्भात तरतुदी, म्हणजेच आपण सांगू शकतो की जमीन संदर्भाच्या तरतुदी किंवा सुधारणा आपण पहिली जी घटना दुरुस्ती आहे, फर्स्ट घटना दुरुस्ती CA फर्स्ट कधी झाली तर 1956ला, नाही 51ला, या अंतर्गत आपल्याला 9वे जे परिशिष्ट आहे हे आपण ऍड केलेलं आहे. या परिशिष्टामध्ये आपल्याला सांगता येतं की कारण की आधी किती परिशिष्ट होते, 8च परिशिष्ट होते, पण पहिलं हे जे जमिनी संदर्भाच्या काही तरतुदी आहे हे आपण कशाने ऍड केलेल्या आहे तर पहिली घटना दुरुस्ती 1951ला करण्यात आली आणि जमिनी संदर्भाच्या तरतुदी तिथे ऍड केलेल्या आहे. ओके, हे झालं 9 पर्यंतच्या आपल्या गोष्टी. आता त्यानंतर आहे आपलं 10. तर 10 काय सांगतं, पक्षांतर बंदी. आता पक्षांतर बंदी म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे की कधीही लोक काय करतात, एका पक्षातून दुसऱ्या पक्षाकडे, दुसऱ्या पक्षाकडून तिसऱ्या पक्षाकडे, अशा पद्धतीने ते चाललेलं असतं. म्हणजे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही ऐकलेलं असेल की आमदार या पक्षातून त्या पक्षामध्ये गेलेला आहे, त्या पक्षातून त्या पक्षामध्ये गेलेला आहे, ते लोक काय झालेले आहे, फुटलेले आहे. आपण याबद्दल काय करतो, जेव्हा राजकारण किंवा जेव्हा निवडणुका होतात त्या कालांतर्गत आपल्याला ह्या गोष्टी पाहायला मिळतात. मग या अंतर्गत आपल्याला काय होत होतं की अशी जर सिच्युएशन चालत राहिली की एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाकडे, दुसऱ्या पक्षाकडून तिसऱ्या पक्षाकडे असे जर लोक जात राहिले तर मग आपली स्टेबल जे आहे, आपली लोकशाही हे स्टेबल राहू शकत नाही, एक शासन जे आहे स्टेबल राहणार नाही. या उद्देशाने आपण परिशिष्ट नंबर काय केलेला आहे तर 10 मध्ये आपण पक्षांतर बंदी टाकलेलं आहे. व्यक्तीला पक्ष जोपर्यंत आपण एखाद्या पक्षात आहे किंवा आपण ज्या पक्षाच्या बेसवर आपण निवडून आलेलो आहे, काही लोक असं पण करत होते आधी की आपण ठीक आहे या पक्षाच्या उमेदवारी आपण घेतली आणि आपण निवडून आलो, पण कालांतराने आपल्याला असं वाटलं की आपण आता या पक्षात न राहता आपण दुसऱ्या पक्षात काय करावं, जावं.
तर मग जे आमदार आहे, जे खासदार आहे, हे फुटल्या जात होते, त्या पक्षाकडून दुसऱ्या पक्षाकडे जात होते. मग अशा वेळेस आपण त्याला आळा घालण्यासाठी 52वी घटना दुरुस्ती 1985, जेव्हा राजीव गांधी यांचा कार्यकाळ होता, तेव्हाच आपण काय केली आहे, तर 52 घटना दुरुस्ती अमेंडमेंट, कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट आपण ज्याला म्हणतो, हे 1985ला आपण केलेलं आहे. आणि या अंतर्गत मग पक्षांतर बंदी आपण लागू केलेली आहे. आता पक्षांतर बंदी अंतर्गत नवीन तरतुदी आहे, काही दिवसाच्या आधी झालेल्या आहे, की त्याही गोष्टी आपल्याला लक्षात घेणं काय आहे, गरजेचं आहे, की नेमकं किती लोक म्हणजे किती पक्षाचे किती लोक फुटल्याच्या नंतर आपल्याला पक्षांतर बंदी लावता येतं. तर 2-3 लोक, तुम्हाला माहिती आहे का, हे 2-3 लोक एवढे जर पक्षातील लोक दुसऱ्या पक्षामध्ये जर गेले, तर अशा वेळेस आपल्याला पक्षांतर बंदी अंतर्गत काय करता येतं, तर पक्षांतर बंदी अंतर्गत त्यांना बॅन करता येतं. ठीक आहे, तुम्ही जे स्थानांतर केलेलं आहे तर योग्य आहे. ऑब्विसली आपल्याला माहिती आहे की मेजॉरिटी जर जास्त असेल तर आपल्याला हा पक्ष आवडला नाही आणि अनेक लोकांनी मिळून जर दुसऱ्या पक्षामध्ये जर स्थानांतर केलं तर ते योग्य आहे, असं पक्षांतर बंदी अंतर्गत आता नुकताच झालेल्या कायद्याअंतर्गत सांगितलेल्या बाबी आहे. पण यापेक्षा जर कमी लोक जर पक्षांतर बंदी करत असेल तर ते कायद्याने काय आहे, गुन्हा आहे. अशा तरतुदी आपल्याला जे 10व परिशिष्ट आहे यामध्ये पक्षांतर बंदी संदर्भात डिस्कस केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर आहे 11व परिशिष्ट आपण जेव्हा पाहतो तेव्हा आपल्याला सांगता येतं की ग्रामपंचायत, ज्यालाच आपण पंचायत राज असं म्हणत असतो. ओके, आता पंचायत राज मध्ये वेगवेगळ्या गोष्टी येतात, हे आपल्याला माहित असायला हवं, की जसं ग्रामीण पंचायत आहे आणि शहरी पंचायत राज आहे. या अंतर्गत ग्रामीण पंचायत आणि शहरी पंचायत राज. मग त्यामध्ये आपल्याला सांगता येतं की पंचायत राज अंतर्गत जो ग्रामीण भाग आहे या संदर्भाच्या 73वी घटना दुरुस्ती केली. आपण 73वी घटना दुरुस्ती कधी केली, 1992, आणि त्या अंतर्गत काय केलेलं आहे, तर यामध्ये तरतुदी केलेल्या आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर बघा 12व परिशिष्ट आहे आणि 12वी परिशिष्टामध्ये आपल्याला जो आहे हे आपण पंचायत राज म्हणजे ग्रामीण भाग संदर्भात पाहिलं, आणि इथं आपण नगरपालिका म्हणजेच नगर परिषद आहे, नगर पंचायत आहे आणि महानगरपालिका आहे आणि छावणी मंडळ आहे. त्याच्या संदर्भाच्या जर आपल्याला तरतुदी पाहायच्या असेल तर ते आपण परिशिष्ट नंबर जे 12 आहे यामध्ये आपण डिटेल्स ह्या गोष्टी पाहत असतो. आणि हा भाग आपण 74वी घटना दुरुस्ती 1992 या अंतर्गत काय केलेला आहे, ऍड केलेला आहे. हे संपूर्ण जे काय आहे हे टोटल आपले परिशिष्ट आहे. मग पंचायत राज मध्ये आपण पाहतो की ग्रामपंचायत आहे, पंचायत समिती आहे आणि जिल्हा परिषद आहे. अशा पद्धतीने आपलं ग्रामीण लेवलवरचं काय चालतं, राज्यकारभार चालतात. गुड मॉर्निंग. अशा पद्धतीने काय केलं जातं, हे लिहून घ्यायचं, फोटो काढायचा, फोटो काढून घ्या. ओके, 8 मध्ये काय दिलेलं आहे बघा, इथं जे आपले हे आहे केंद्रशासित प्रदेशासंदर्भात तिथं एक्सप्लेन केलेलं आहे. डबल सांगू का, समजणार की काय बघा. पहिलं जे आपण परिशिष्ट जे आहे, आधी परिशिष्ट जेव्हा आपली भारतीय राज्यघटना तयार झाली तेव्हा किती 8 परिशिष्ट होते आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये. कालांतराने मग आपण 4 ऍड केलेले आहे, जे 9 आहे, 10 आहे, 11 आणि 12. त्यामध्ये पहिलं काय आहे, भूप्रदेश, ज्यामध्ये आपण सांगू शकतो की भूप्रदेशमध्ये आपल्या देशाचं नाव आपल्याला काय करायचं आहे. आपण म्हटलं नाही इंडिया, इंडिया हे पंडित नेहरूंनी दिलेले नाव आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आपलं राज्य कोणतं, किती राज्य असायला पाहिजे, किती तालुके असायला पाहिजे, काय असायला पाहिजे, किंवा आपल्या एखाद्या राज्याचं एखाद्या जिल्ह्याचं नाव आपल्याला चेंज करायचं असेल, या संदर्भात संपूर्ण तरतुदी आपल्याला परिशिष्ट नंबर 1 मध्ये काय दिलेल्या असतात, किंवा याच्या अंतर्गत आपण तरतूद करू शकतो. 2 नंबर आपण वेतन आहे. वेतन म्हणजे अलाउन्सेस, ज्यामध्ये एखाद्या लोकसभेचे अध्यक्ष असो, त्यानंतर आपण सांगू शकतो की लोकसभाचा उपाध्यक्ष असो, त्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष असो, किंवा सुप्रीम कोर्टचे किंवा उच्च न्यायालयाचे असो, यांच्या संदर्भात वेतन किती असायला पाहिजे या बाबीच्या तरतुदी परिशिष्ट नंबर 2 मध्ये दिलेल्या आहे. मग शपथ जर आपण जेव्हा विचार करतो तर 3 लोक जे असे आहे की त्यांच्या स्पेशल काय दिलेले आहे, तर स्पेशल त्यांच्या तरतुदी दिलेल्या आहेत. जसं उपराष्ट्रपती जे आहे त्यांची 69वी कलमाअंतर्गत अनुच्छेद अंतर्गत दिलेले आहे. राज्यपाल आहे किंवा राष्ट्रपती आहे, यांच्या काही विशिष्ट कलमामध्ये तरतुदी दिलेल्या आहे. आणि बाकीचे उर्वरित लोक आहे, जसं सीएम आहे, पीएम आहे, प्रधानमंत्री आहे किंवा मुख्यमंत्री आहे किंवा इतर म्हणजे मंत्रिमंडळ आहे, यांच्या संपूर्ण लोकांच्या शपथीचा जो नमुना आहे तो परिशिष्ट नंबर 3 मध्ये आपल्याला सांगितलेला आहे.
आता परिशिष्ट 4 मध्ये काय आहे तर राज्यसभा आपल्याला माहिती आहे स्थायी सभागृह आहे. आता स्थायी सभागृह असताना प्रत्येक राज्यातून आपल्याला इथं काय करायचे असते आमदार पाठवायचे असतात. मग हे आमदार आपण जेव्हा पाठवतो तेव्हा कोणत्या राज्या अंतर्गत आपल्याला किती आमदार पाठवायचे आहे हे आपल्याला याच्यावरून सांगता येतं. मग हे काय असतं की ज्या राज्याची लोकसंख्या जास्त त्या राज्याचे काय असतात जास्त आपल्याला आमदार तिथं पाठवलेलं पाहायला मिळतं. महाराष्ट्रामधून राज्यसभेवर 19 काय जातात राज्यसभेवर निवडून जातात आमदार आणि हे लोकसभेचं आहे तर महाराष्ट्रामधून लोकसभेवर 48 आमदार काय जातात निवडून जातात. परिशिष्ट 5 आणि परिशिष्ट 6 हे सर्वात महत्त्वाचं सोशल वर्कच्या दृष्टिकोनातून आहे. कारण आपण काय करतो कम्युनिटी डेव्हलपमेंट आपण पाहत असताना आपण ट्रायबल एरियाचा डेव्हलपमेंटसाठी आपण काम करत असतो. मग त्यामध्ये अनुसूचित क्षेत्र म्हणजे काय आणि ट्रायबल एरिया म्हणजे काय तुम्ही आजही सेट नेटचा कोणताही पेपर काय करा काढा आणि त्यामध्ये चेक करा की तुम्हाला विचारलेलं असेल. तुम्हाला ठीक आहे अनुसूचित क्षेत्र तरी एकदाच समजून जाईल पण ट्रायबल एरियामध्ये नेमका कोणता बेल्ट हे दोन्ही बेल्टला आपण काय करतो एकत्र समजल्या जातो. तर मी तुम्हाला हे जेव्हा स्लाइड झाल्याच्या नंतर ह्या दोन गोष्टी एकदम डिटेल्समध्ये समजून सांगणार कारण याच्यावर अनेकदा प्रश्न विचारलेले आहे. त्यानंतर 7 मध्ये सूची म्हणजेच आपण केंद्र सूची राज्य सूची आणि समवर्ती सूची ज्यामध्ये आपण त्याला सत्तेचं विभाजन असं म्हणत असतो. त्यानंतर 8 मध्ये केंद्रशासित प्रदेश किती आहे 8 आहे याच्या संदर्भाच्या काही तरतुदी आहे. त्यानंतर 9 मध्ये काय आहे तर जमिनी संदर्भाच्या काय केलेल्या आहे तरतुदी सांगितलेल्या आहे. आता हे आपण पहिली घटनादुरुस्ती झाली 1951 मध्ये त्या अंतर्गत आपण हे काय केलेलं आहे ऍड केलेलं आहे. त्यानंतर पक्षांतर बंदी 52वी घटनादुरुस्ती 1985 अंतर्गत आपण कोणत्याही एका पक्षातून आपल्याला दुसऱ्या पक्षात जायचं असेल दुसऱ्या पक्षातून पहिल्या पक्षात जायचं असेल म्हणजे अशा सिच्युएशनमुळे काय होतं की अस्थिर आपलं काय झालं होतं तर हे झालं अस्थिर झालेलं होते सिच्युएशन शासन व्यवस्था यासाठी आपण पक्षांतर बंदी कायदा राजीव गांधी यांच्या काळामध्ये 52वी घटनादुरुस्ती करून ते आणलेला आहे. त्यानंतर आहे पंचायत राज. आता पंचायत राज म्हणजे माहिती आहे की ग्रामीण पंचायत राज मध्ये 73वी घटनादुरुस्ती 1992 हे केलेलं आहे आणि या अंतर्गत ह्या गोष्टी ऍड केलेल्या आहेत. 12वी घटनादुरुस्ती आहे परिशिष्ट आहे नगरपालिका म्हणजेच यामध्ये आता आपण म्हणू शकतो नगरपंचायत आहे नगरपालिका आहे आणि त्यानंतर आहे महानगरपालिका यांचं शासन किंवा राज्यकारभार पाहण्याच्या गोष्टी आपल्याला 74वी घटनादुरुस्ती 1992 अंतर्गत केलेल्या आहे. तुम्हाला वाटत असेल एवढं डिटेल्स घेण्यामागचा उद्देश कारण नेटचा पण पेपर असतो किंवा स्टेटचा पण पेपर असतो यामध्ये जर मी तुम्हाला उद्या नाही तर नेक्स्ट लेक्चर आपण जेव्हा राहील ना आपला फ्रायडेला त्या दिवशी मी तुम्हाला आपला सेटचा आणि याचा पेपर दाखवाल. मी जेही गोष्टी सांगते ना तर ओव्हरऑल मी असा विचार करत नाही की आपला हा टॉपिक चालू आहे आणि त्यावरच आपण बोलायचं. जेही आठवलं त्याही गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न करते की त्यामागचा उद्देश हाच की एखादा प्रश्न आल्याच्या नंतर आपल्याला काय करता आला पाहिजे सॉल्व्ह करता यायला पाहिजे. आता बघा समोर सांगते मी आपल्याला शेड्यूल नंबर 6 आणि 5th आणि 6th काय करायचं आहे डिटेल अभ्यास करायचा आहे कारण त्या गोष्टी काय आहे इम्पॉर्टंट आहे सोशल वर्कच्या दृष्टीने. त्या गोष्टी सांगते आणि नंतर मग आपण याचा काय करूया अभ्यास करूया उद्देश पत्रिकेचा. बघा शेड्यूल्ड एरिया म्हणजेच याला आपण म्हणू शकतो अनुसूचित क्षेत्र. आणि इकडे आपण टाकूया ट्रायबल एरिया. इथे आपण टाकूया आदिवासी क्षेत्र. आता परिशिष्ट 1 मध्ये परिशिष्ट नंबर 5 मध्ये कशाचा अभ्यास केलेला आहे तर अनुसूचित क्षेत्रासंदर्भात अभ्यास केलेला आहे परिशिष्ट नंबर 5. त्यानंतर हे जे परिशिष्ट आहे हे परिशिष्ट आपल्याला 6 मध्ये काय केलेलं आहे आदिवासी क्षेत्राचा अभ्यास केलेला आहे. परिशिष्ट अनुसूचित क्षेत्र म्हणजे काय होतं की जे आदिवासी एरिया असतं पण त्याचं काय असतं स्पेसिफिक जे एरिया आहे टोटल यामध्ये 10 राज्य येतात कशामध्ये शेड्यूल एरियामध्ये
आणि ते आपण सांगू शकतो की यांचा सामाजिक विकास करायचा आहे, शैक्षणिक विकास करायचा आहे आणि आर्थिक विकास करायचा आहे. यासाठी आपल्याला अनुसूचित क्षेत्र आपण काय करत असतो, घोषित करत असतो. मग अनुसूचित क्षेत्र आपण घोषित करत असताना यामध्ये सल्लागार परिषद असते, सल्लागार परिषद, आणि सल्लागार परिषदेअंतर्गत संपूर्ण राज्यकारभार या राज्यामधला या परिषदेअंतर्गत चाललेला असतो. सल्लागार परिषद जे सांगेल त्या गोष्टी या अंतर्गत चाललेल्या असतात. म्हणजेच राज्यपाल काय करतात, मग आता राष्ट्रपती कधीही अनुसूचित क्षेत्राअंतर्गत काय करू शकतो, तर अहवाल मागू शकतो. कोणाला, तर राज्यपालाला मागू शकतो. मग राज्यपाल काय करतात, इथं अहवाल देत असतात. कोणाला, तर राष्ट्रपतीला. राज्यपाल राष्ट्रपतीला अहवाल देतात. यांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी इथे काय केलं जातं, सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी काम केल्या जातात. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय लक्षात ठेवा, तर भारतीय राज्यघटनेचा अनुच्छेद क्रमांक 244(1) या अंतर्गत काय केलेलं आहे, तर अनुसूचित क्षेत्र शेड्यूल एरियाचा काय केलेला आहे, उल्लेख केलेला आहे. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. आता परिशिष्ट नंबर 6 मध्ये आदिवासी क्षेत्र संदर्भात काय केलेलं आहे, डिस्कस केलेलं आहे. आता इकडे जशी सल्लागार परिषद असते, संपूर्ण निर्णय घेते की नेमकं आदिवासीच्या जमिनी कोणाला द्यायच्या किंवा नाही द्यायच्या, कर्जाची व्यवस्था कशी असायला पाहिजे. कर्जातून आपल्याला माहिती आहे की आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात काय केलेलं आहे, कर्जबाजारी आपल्याला पाहायला मिळतं. मग इथं राष्ट्रपती किंवा मग सल्लागार परिषद निर्णय घेते की तुम्हाला माहिती आहे, तुम्ही एक कायदा पण ऐकलेला असेल की जो ट्रायबल एरिया आहे किंवा ट्रायबल लोकांच्या आपल्याला जमिनी विकत घेता येत नाही. कारण आपण जर त्यांच्या जमिनी विकत घेतल्या तर आपल्याला पैसे पण रिटर्न मिळणार नाही आणि जमीन सुद्धा काय करावं लागेल, रिटर्न द्यावी लागणार. म्हणून आदिवासी समाजाच्या किंवा आदिवासी जी कम्युनिटी आहे यांच्या जे काही जमिनी आहे, यांची जी काही प्रॉपर्टी आहे, यावर आपल्याला हक्क सांगता येत नाही. त्यांच्याकडून आपल्याला जमिनी सुद्धा काय करता येत नाही, विकत घेता येत नाही. तर हे करण्यामागचा उद्देश हाच होता आपला की जेणेकरून जे आहे यांच्या लोकांचा सामाजिक आर्थिक चांगल्या पद्धतीने विकास व्हावा, तेही त्यांच्याकडे असणाऱ्या ज्या जमिनी आहेत ते स्वतः त्यांनी कराव्या आणि त्यांचं काय करावं, डेव्हलपमेंट करावं. या अंतर्गत अनुसूचित क्षेत्राअंतर्गत शेड्यूल एरिया अंतर्गत टोटल 10 राज्य येते आणि त्या राज्याचं काय केलं जातं, सल्लागार परिषदेअंतर्गत संपूर्ण निर्णय आणि राज्यपाल सुद्धा घेत असतात. आता परिशिष्ट नंबर 6 आहे, त्यामध्ये आदिवासी क्षेत्र काय आहे. आदिवासी क्षेत्रामध्ये आपल्याला सांगता येतं की भारतीय राज्यघटनेचं अनुच्छेद क्रमांक 244 उपकलम 2 यामध्ये आदिवासी क्षेत्रासंदर्भात काय केलेलं आहे, डिस्कस केलेलं आहे. यावर डायरेक्टली काय विचारतात, प्रश्न विचारतात, हे तुम्ही काय करा, लक्षात ठेवा. सोशल वर्कचा महत्त्वाचा पार्ट आहे हा. त्यानंतर इथे जे 10 राज्य आहे ते 10 राज्य वगळता आपण सांगू शकतो की जे 4 राज्य आहेत, 4 राज्याचा कोड कसा लक्षात ठेवायचा तुम्हाला सांगते मी. बघा, ATM नो मनी, असं काय करा, तुम्ही हा कोड लक्षात ठेवा. मागच्या झालेल्या एक्झामला हा प्रश्न विचारला होता. आता ए म्हणजे काय होतं, आसाम. टी म्हणजे काय होतं, त्रिपुरा. यम म्हणजे काय होतं, आता यमचा काय आहे, स्क्वेअर आहे, म्हणजेच 2 असणार यम. मिझोराम आणि मणिपूर. सॉरी, मनी नसणार, कारण आपण काय म्हटलंय, नो मनी, म्हणजेच मेघालय येणार इथं. याचा काय, याची काय, ही काय आहे, ट्रिक्स आहे. या ट्रिक्सनं जर तुम्ही लक्षात ठेवलं तरच हे तुम्हाला राज्य लक्षात राहील. कारण की असं आपण लक्षात ठेवलं, आज लक्षात राहतं, उद्या लक्षात राहतं आणि परवा काय करतो आपण, विसरून जातो. म्हणून लक्षात ठेवा की आदिवासी क्षेत्राअंतर्गत या 4 राज्याचं जे काही हे आहे, म्हणजे आपण म्हणू शकतो की यांचं जे संदर्भात ते तरतुदी आहे ते संपूर्ण सांभाळण्याचं काम काय केलं जातं, तर आदिवासी क्षेत्राअंतर्गत एक स्वायत्त जिल्हा आपण ज्याला म्हणतो, स्वायत्त जिल्हा. म्हणजे तुम्हाला माहिती असेल, तुम्ही ऐकलं असेल की मेंढालेखा जे देवाजी तोफा आहे त्यांच्या संदर्भात ऐकलं आहे की आमच्या गावात आम्हीच सरकार. गडचिरोली एरियामध्ये त्यांनी राबवलेली ही एक काय आहे, कन्सेप्ट आहे. जंगल बचाव मानव बचाव ही एक देवाजी तोफा यांची काय आहे, तर एक मोहीम आहे.
त्याचनंतर गडचिरोली जिल्ह्यामध्ये असणारं मेंढालेखा हे एक गाव आहे. त्या मेंढालेखामध्ये आमच्या गावात काय आहे, आम्ही सरकार आहे. आम्हाला कोणताही खासदार नको आहे, आम्हाला कोणताही आमदार नको आहे. आमच्या गावाचे निर्णय, आमच्या गावात आम्ही कोणत्या पायाभूत सुविधा घ्यायच्या, कोणत्या काय गोष्टी करायच्या, ह्या संपूर्ण गोष्टीच्या तरतुदी आम्हीच करणार. या संदर्भाच्या जे तरतुदी आहे तशाच पद्धतीच्या तरतुदी, तो पण काय गडचिरोली एरिया जो आहे तो पण एक ट्रायबल बेल्ट आहे, तो आदिवासी क्षेत्र आहे. तर मग हे जे काही आहे स्वायत्त जिल्हा, स्वायत्त म्हणजे काय, स्वतःचे निर्णय आम्ही काय घेणार, स्वतः घेणार. मग स्वायत्त जिल्ह्या अंतर्गत आपण सांगू शकतो की यांचे कायदेविषयक अधिकार आहे, न्यायविषयक अधिकार आहे, कार्यकारी विषयक अधिकार आहे, किंवा कार्यकारी विषयक असो, कायदेविषयक अधिकार असो, किंवा मग न्यायविषयक अधिकार असो, आणखी इतर कोणतेही पायाभूत सुविधा संदर्भात कोणतेही अधिकार असले तरीही या स्वायत्त जिल्हा ही एक काय आहे, योजना म्हणू शकतो, किंवा या अंतर्गत तिथं काय केलं जातं, काम चाललेलं असतं. आता कार्यकारी निर्णय घ्यायचे आहे तर ही जे स्वायत्त जिल्हा अंतर्गत घेतल्या जातं. तर कायदे जे बनवायचे आहे आपल्या याच्या अंतर्गत काही महत्त्वाचे त्याही गोष्टी केल्या जातात. आता तुम्ही न्यायपंचायत हे जर गोष्टी ऐकलेल्या असेल तर ट्रायबल एरियामध्ये असो किंवा ग्रामीण भागामध्ये आजही आपल्याला जात पंचायत असो किंवा न्यायपंचायत आपल्याला पाहायला मिळतं, की जसं जातीमधला प्रमुख व्यक्ती किंवा ज्याला आपण पूर्वीपासून मान दिलेला आहे या व्यक्तीची आपण निवड करत असतो. आणि कोणतेही जर आपल्या कुटुंबामध्ये पती पत्नीचे वाद असो किंवा इतर कोणतेही गावातले वाद असो, हे वाद सोडवण्यासाठी आपण जात पंचायत, न्याय पंचायतीचा काय केला जातो, वापर केला जातो. आजही आपल्याला माहिती आहे की जे ट्रायबल एरिया आहे, जो आसाम एक एरिया आहे, त्रिपुरा आहे, मिझोराम आहे आणि मेघालय आहे, यांच्या संदर्भात जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी आजही न्यायपंचायत तिथं जात पंचायत अस्तित्वात आहे. तर न्यायपंचायत म्हणू शकतो आपण की त्यांच्या संदर्भात असलेले निर्णय हे काय करतात, तेच घेण्याचा प्रयत्न करतात. जरीही यांच्यावर हायकोर्ट असो किंवा मग राज्यपाल असो यांच्या संदर्भात काय असतं, नियंत्रण असतं, पण काय करतात, ऑब्विसली निर्णय काय करतात, तेच घेण्याचा प्रयत्न करतात. आपल्या राज्यामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये आपण कोणत्या पायाभूत सुविधा राबवायच्या, काय करायचं, ह्या संपूर्ण गोष्टीचं डिसिजन स्वायत्त जिल्हा अंतर्गत काय होतं, घेतल्या जातं. आदिवासी क्षेत्र ठरवण्याचा उद्देश किंवा आदिवासी क्षेत्र असो किंवा मग शेड्यूल एरिया असो, ते संपूर्ण ठरवण्याचं काम राष्ट्रपती करत असतात. राष्ट्रपती काय करतात तर राज्यपालाच्या सल्ल्याने राष्ट्रपती राज्यपालाच्या सल्ल्याने हे क्षेत्र काय करत असतात, डिस्कस करत असतात किंवा घोषित करत असतात राष्ट्रपती राज्यपालाच्या सल्ल्याने. ओके, हे झालं आपलं आदिवासी क्षेत्र. आता आदिवासी क्षेत्र आपल्याला आपण जे हे 4 राज्यासाठी केलेलं आहे, हे करण्यामागचा आपला उद्देश काय आहे तर यांची संस्कृती आणि इतर दिलेले जे 10 राज्य आहे त्यांची संस्कृती काय आहे, डिफरंट आहे. ऑब्विसली आपण जर विचार केला तर ट्रायबल एरिया जर आपण पाहिला किंवा ट्रायबल जे अनुसूचित जमाती आहे या प्रत्येकांची संस्कृती वेगळी आहे. त्यांची जीवन जगण्याची केशभूषा, वेशभूषा, अन्न जे आहे किंवा मग आपण म्हणू शकतो ह्या खानपानाच्या सवयी संपूर्ण काय आहे, वेगवेगळे आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून त्यांची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती किंवा आर्थिक सिच्युएशन आपण समजून घेऊन त्यांच्या विचारानुसार त्यांच्या संस्कृतीचं आपण पालन करायला पाहिजे. या उद्देशाने आपण आदिवासी क्षेत्र काय केलेले आहे, घोषित केलेले आहे की त्यांच्या संस्कृतीचा ऱ्हास व्हायला नको. आपल्याला आजची जर आपण स्थिती पाहिली तर काय होतं, म्हणजे अनेक लोक विचार करताना किंवा बोलताना अनेक लेखक आहे, अनेक विचारवंत वेगवेगळे विचार मांडतात. त्यामध्ये सांगतात की आदिवासी लोक काय आहे, मागास आहे असं म्हटलं जातं. असे प्रत्येक लोकांचे काय आहे, वेगवेगळे विचार आहेत. पण आपण जर खरा विचार करायला गेलं तर आदिवासीच काय आहे तर त्यांचं एक विशिष्ट जे निसर्गावर काय आहे, प्रेम आहे. म्हणजे जर विचार केला ना, एक खूप मोठ्या डिबेट्स असतात, त्या डिबेट्समध्ये आपल्याला एवढं जायचं नाही आहे. मग जे रिअल जे आहे हे आपण याच्यामध्ये लक्षात घ्यायला पाहिजे. आता इथलं जे राज्यकारभार आहे, इथचं जे काही व्यवस्था कशा पद्धतीनं चालायला पाहिजे, इथे केंद्राचे तुम्हाला माहिती आहे जम्मू काश्मीर असो किंवा असा ट्रायबल एरिया असो, इथं कायदे लागू करायचे किंवा नाही करायचे हे काय करतं, राष्ट्रपती किंवा तिथला राज्यपाल ठरवत असतो. तुम्हाला माहिती असेल, आता एखादा कायदा आहे, आता हुंडाबळीचा कायदा असो किंवा मग नवीन एखादा कायदा असो, हे जर कायदा लागू करायचा असेल तर राष्ट्रपतीशी किंवा तिथल्या राज्यपालाशी किंवा स्वायत्त संस्थेशी काय करावं लागतं आपल्याला, तर विचारणी करावी लागतं. हे जे आहे राज्यपाला आसाममधले जे काही निर्णय आहे किंवा एखादा केंद्र सरकारचा एखादा कायदा लागू करायचा किंवा नाही करायचा तर हे आसाममधला राज्यपाल ठरवणार. आणि उर्वरित जे 3 राज्य आहे यांच्या संदर्भात केंद्राचा किंवा राज्याचा जे कायदे आहे हे आमच्या राज्यामध्ये अंमलबजावणी करायची किंवा नाही तर हे इथले राज्यपाल ठरवतात किंवा कधी मग काय करतात तर राष्ट्रपती सुद्धा ठरवल्या जातात. अशा पद्धतीचा काय आहे, इथं फरक आहे. ते फरक तुम्ही तुमच्या बुक्समध्ये लिहून घ्या. आणि अनेकदा याच्यावर काय विचारलं जातं, प्रश्न विचारले जाते. 244 2 लक्षात ठेवा आणि 244 1 काय करा, लक्षात ठेवा. ओके.
हे आहे आपल्या शेड्यूल नंबर 5 आणि 6 जे सोशल वर्कच्या दृष्टीने अत्यंत इम्पॉर्टंट असलेल्या गोष्टी आहेत. ओके, आता आपण बघूया आपला उद्देश पत्रिका, जी आपण म्हणू शकतो सरनामा, त्यालाच आपण उद्देश पत्रिका म्हणतो, त्यालाच आपण काय म्हणत असतो, उद्देश पत्रिका आहे, सरनामा आहे, त्यानंतर आपण प्रस्तावना, राईट, प्रिॲम्बल्स, राईट, असं आपण त्यांना म्हणत असतो. आता आपण काय केलेलं आहे तर ओव्हरलुक केलेलं आहे, रिडिंग केलेली आहे. आज आपण बघूया की कंपोनंट ऑफ द प्रिॲम्बल्स म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेमध्ये सरनामामध्ये प्रश्न कोसाही आला, प्रिॲम्बल हा शब्द तर तुम्ही लक्षात ठेवा की जेणेकरून तुम्हाला काय होणार नाही, गोंधळ होणार नाही. उद्देश पत्रिका म्हटलं तरी ते त्यानुसार असणार, जर सरनामा म्हटलं तरी तेच असणार, आणि मग जे आहे प्रस्ताविका म्हटलं तरी तेच असणार. ह्या गोष्टीतून आपण काय करायचं आहे, विचार करायचा आहे. मग प्रिॲम्बल मध्ये कोणते महत्त्वाचे घटक आहे किंवा कोणत्या गोष्टीचं डिस्कस केलेलं आहे ते आता आपण बघूया. बघा, कंपोनंट ऑफ द प्रिॲम्बल indicate the source from which the constitution derive its authority, the people of the India. भारताच्या उद्देश पत्रिकेची किंवा प्रास्ताविकेची सुरुवात करत असतानाच आम्ही भारताचे लोक म्हणजेच काय म्हटलेलं आहे तर आम्ही जी ही राज्यघटना लागू करत आहे हे आमच्याच अंतर्गत काय करणार आहे, आम्ही लागू करत आहे. आता हे शब्द म्हणण्याचा किंवा हे जे आम्ही भारताचे लोक असं म्हणण्याचा उद्देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काय असावा, तर ऑब्विसली आता एखादे नियम जर आपण एखादी संस्था आहे आणि ते जर नियम आपण एखाद्या व्यक्तीवर लादले तर ते लोक काय करत नाही, फॉलो करत नाही. पण जर आपण म्हटलं की आपण सर्व मिळून हे करत आहे आणि आपण एक आपुलकीच्या भावनेने किंवा एकत्रपणे एखादी गोष्ट केली तर ते चांगल्या पद्धतीने आपण काय करत असतो, फॉलो करत असतो. तुम्हाला क्लासमध्ये माहिती असेल की जे जास्त इचकट मुलगा असतो त्याच मुलाला काय केलं जातं, मॉनिटर केल्या जातं, कारण की त्याला शांत बसवण्यासाठी असा उद्देश असतो. त्याच पद्धतीने आपण विचार केला की आपल्या याच्या राज्यघटनेमध्ये जे दिलेल्या तरतुदी आहे, ज्या काही दिलेल्या काही स्त्रोत आहे किंवा जे काही गोष्टी उद्देश आहे आपले, हे जर आपल्याला योग्य पद्धतीने समाजामध्ये राबवायचे असेल, राज्यघटना व्यवस्थित पद्धतीने राबवायची असेल तर आपल्याला आम्ही भारताचे लोक म्हणावं लागेल की एकत्रित सर्व लोकांनी काय करायला पाहिजे, राज्यघटना टिकून ठेवण्यासाठी किंवा राज्यघटनेचं महत्त्वाचा फॉलो करण्यासाठी आपल्याला गरजेचं आहे. म्हणून आम्ही भारताचे लोक काय आहे याने आपल्या राज्यघटनेची सुरुवात केलेली आहे. आणि उद्देश पत्रिका आपण कोणाकडून घेतलेली आहे तर आपण अमेरिका या देशाकडून उद्देश पत्रिका घेतलेली आहे. सर्वप्रथम अमेरिका या देशामध्ये टोटल आता सध्या त्यांच्या राज्यघटनेमध्ये 7च कलमे आहे. सर्वात लहान राज्यघटना असणारी राज्यघटना म्हणजेच अमेरिकेची आहे आणि त्यांची 7 आहे आणि आपली किती आहे 395. आता चेंजेस झालेले आहे ते आपण पाहिलेले आहे. त्यानंतर इट स्टेट द ऑब्जेक्टिव्ह विच द कॉन्स्टिट्यूशन सीक टू इस्टॅब्लिश अँड द प्रमोट. आपली जे प्रिॲम्बल्स आहे, प्रिॲम्बल्स ऑब्जेक्टिव्ह जे आहे ते ऑब्जेक्टिव्ह बद्दल सांगितलेलं आहे की आपल्या याच्यामध्ये ऑब्जेक्ट काय आहे तर आपल्याला सार्वभौम आहे, समाजवाद आहे, धर्मनिरपेक्ष आहे, लोकशाही आहे, गणराज्य आहे, अशा पद्धतीचा आपल्याला काय आपले उद्देश आहे हे आपल्याला आपल्या समाजामध्ये काय करायचे आहे, राबवायचे आहे. हे ऑब्जेक्टवर आपण काय करतो, काम करतो. इट स्टेट अबाउट द नेचर ऑफ द इंडियन स्टेट, सॉव्हर्जिन, सोशलिस्ट अँड सेक्युलर अँड डेमोक्रेसी अँड द रिपब्लिक. हे जे काही गोष्टी आपण आता पाहिलेल्या आहे. इट्स ऑल्सो स्टेट अबाउट द डेट ॲडॉप्शन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन्स 26 नोव्हेंबर 1949. म्हणजे आपण काय केलेलं आहे 26 नोव्हेंबर 1949ला आपण आपली जी राज्यघटना आहे ती लागू केलेली आहे. म्हणजे प्रिॲम्बलमध्ये 4 गोष्टी दिलेल्या आहेत. ऑब्जेक्टमध्ये आपण सांगू शकतो की जे न्याय आहे, स्वातंत्र्य आहे, समता आहे आणि बंधुता आहे. बघा, वी द पीपल ऑफ द इंडिया हे जी आपण सुरुवात केलेली आहे. त्यानंतर आपल्या ज्या काही गोष्टी आहे, सावर्जिन आहे, सोशलिस्ट आहे, सेक्युलर आहे, डेमोक्रेसी आहे, हे आपल्याला आपल्या इथं राबवायची आहे. आपले ऑब्जेक्ट काय आहे तर आपल्याला सुरुवातीला याची क्रोनॉलॉजी विचारल्या जाते की सुरुवातीला काय आहे, न्याय आहे, त्यानंतर काय आहे स्वातंत्र्य, त्यानंतर समानता, त्यानंतर काय आहे बंधुता आहे आणि लास्टमध्ये आपण ही जेव्हा लागू केली त्याच्या संदर्भाची डेट दिलेली आहे. आता बघा,
व्हॅल्यूज इनस्टिड इन द प्रिॲम्बल. आता जे व्हॅल्यू काय आहे, मूल्य काय आहे, आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये दिलेले मूल्य वेगवेगळ्या संदर्भात सांगितलेले आहे. त्यामध्ये बघा, सार्वभौम, सार्वजन म्हणजे काय, सार्वजन्स म्हणजे सार्वभौम. आता सार्वभौमची व्याख्या मी तुम्हाला काल सांगितली आहे ना, की सार्वभौम म्हणजे काय होतं, की आपण अंतर्गत शक्तीपासून आणि बाह्य शक्तीपासून आपण काय असणे, स्वतंत्र असणे. आपल्या देशाचे निर्णय घ्यायचे असेल तर आपण वर्ल्ड बँकवर अवलंबून असणार नाही, युनोवर अवलंबून असणार नाही, म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटनेवर अवलंबून असणार नाही, वर्ल्ड बँकेवर म्हणजे वर्ल्ड बँक आहे त्या बँकवर आपण अवलंबून असणार नाही, किंवा इतर कोणतेही जे बाह्य शक्ती आहे किंवा इतर देश आहे त्या देशावर आपण अवलंबून न राहता स्वतःचे निर्णय स्वतःच घेणे, याला आपण काय म्हणू शकतो, तर सार्वजन म्हणू शकतो. आणि आपण सार्वजन कधीपासून झालेला आहे, तर 26 जानेवारी 1950 पासून जेव्हा आपण आपली स्वतःची राज्यघटना लागू केली तेव्हा आपण सार्वभौम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मग सार्वभौम अंतर्गत आपल्याला इतर देशाचं जर आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य आहे, पूर्ण अधिकार आहे, आपल्याला दुसऱ्या देशाचा एखादा भाग घ्यायचा असेल तर आपण घेऊ शकतो, आपल्याला एखादा भाग द्यायचा असेल तर आपण काय करू शकतो, देऊ शकतो. त्यामध्ये काही अटीच्या अंतर्गत त्या आपण गोष्टी फॉलो करत असतो. ह्या गोष्टी इथं सांगितलेल्या आहे की द व्हॅल्यू इज अ इम्पल्स दॅट देअर इज अ नो अथॉरिटी आउटसाइड इंडिया, म्हणजे दुसऱ्या बाह्य लोकांचं आपल्याला काही नाही पाहिजे, नियंत्रण नको आहे. ऑन विच द कंट्री इज द डिपेंडेंट, स्वतंत्र आपली काय असायला पाहिजे, देश असायला पाहिजे. इट इज अ कम्प्लिटली इंडिपेंडन्स फ्रॉम एनी एक्सटर्नल इन्फ्लुएन्स इन इट्स पॉलिसी मेकिंग. आपल्या जे आहे आपले धोरण आपल्याला ठरवायचे आहे तर आपण काय असायला पाहिजे, बाह्य आणि अंतर्गत याच्यापासून आपण नियंत्रणातून बाहेर असायला पाहिजे, त्यालाच आपण सार्वभौम म्हणत असतो. सोशलिस्ट आता म्हणजे काय होतं, सोशलिस्ट बघा, द वर्ड सोशलिस्ट डिनोट दॅट द कॉन्स्टिट्यूशन सीक टू अचीव socialist pattern of the society, though democracies mean its objective is to secure equitable distributions of the resource to prevent concentrations of the wealth. म्हणजे सोशलिस्ट म्हणजे आपल्याला जे सत्तेचं आहे, सत्तेचं विभाजन आपण ज्याला म्हणतो, की श्रीमंत अधिक श्रीमंत आणि गरीब अधिक गरीब, ही जी दरी आहे, ही जर दरी आपल्याला मिटवायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल, तर समाजामध्ये असणाऱ्या समाजामध्ये आपण म्हणू शकतो की एकता किंवा मग त्यामध्ये मध्यस्थीचा मार्ग आपल्याला काढावा लागेल. आता समाजवादी जर आपण विचार केला, त्या संदर्भात जर आपल्याला विचार करायचा झाला तर आपण सांगू शकतो की समाजवादाची आपण आपल्या याच्यामध्ये वेगवेगळे काय झालेले आहे, तर धोरणं झालेले आहे. जेव्हा आपली भारतीय राज्यघटना लागू झाली 47, मग 48 पासून आपण औद्योगिक धोरणे वगैरे आणले आणि पंचवार्षिक योजना वगैरे राबवल्या, की जेणेकरून आपला देशाचा राज्यकारभार व्यवस्थित पद्धतीने चालायला पाहिजे, समाजामध्ये आपण काय करायला पाहिजे, व्यवस्थित पद्धतीने आपला देश चालायला पाहिजे, यासाठी आपण मग काही तरतुदी घालून दिलेल्या होत्या. सुरुवातीला आपण 1948ला काय केलेलं आहे, सुरुवातीला 1948ला आपण पहिला औद्योगिक कायदा केला, पहिला औद्योगिक धोरण म्हणू शकतो आपण, पहिलं औद्योगिक धोरण. हे पहिलं औद्योगिक जे धोरण होतं, त्या पहिल्या औद्योगिक धोरणामध्ये आपली जी इकॉनॉमी आपण ठरवली, हे आपण मिश्र अर्थव्यवस्था ठरवली, पंडित जवाहरलाल नेहरू मिश्र अर्थव्यवस्था. आता मिश्र अर्थव्यवस्था ठरवण्यामागचा उद्देश काय होता, की आपला देश हा संकटात होता, कारण आपल्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सांगू शकतो आपण पैसा आपल्याकडे अस्तित्वात नव्हता, त्यानंतर लोकसंख्या जी आहे ही पण अस्तित्वात एवढी नव्हती, म्हणजे जेही गोष्टी पाहायला आपण तर ते संपूर्ण गोष्टी आपल्याकडे अपुऱ्या होत्या. मग यावेळेस आपल्याला आपण समाजवादी अर्थव्यवस्था जर आपण ठेवली असती तर अशा वेळेस आपला विकास होण्यासाठी अडचणी आल्या असत्या. समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे काय, तर त्यामध्ये आपण सांगू शकतो की जनतेच्या हिताचं तिथे काय केलं जातं, निर्णय घेतल्या जाते, म्हणजे समाजाच्या हिताचे जिथे निर्णय घेतले जाते, समाजाच्या जे गरजा आहे त्या गरजाला अनुसरून एखादी पॉलिसी रन केल्या जाते, एखादं स्कीम रन केल्या जाते, त्याला आपण काय म्हणू शकतो, समाजवादी अर्थव्यवस्था म्हणत असतो. मग ही मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला सांगता येतं की प्रायव्हेट सेक्टर आणि इथं गव्हर्नमेंट म्हणजे पब्लिक सेक्टर, अशा पद्धतीने काय केलं जात होतं, या दोन्ही मिळून काय केलं जात होतं, निर्णय किंवा या दोन्ही लोकांचे हित जाणून आपण निर्णय घेतल्या जात होते. अशा पद्धतीचा आपल्याला मिश्र अर्थव्यवस्था आपल्याला 1948च्या पहिल्या जेव्हा आपण सुरुवात झाली, 1947 नंतर आपला देश जेव्हा स्वतंत्र झाल्यानंतर सिच्युएशनमध्ये वेगवेगळ्या क्रायटेरिया किंवा वेगवेगळ्या कंडिशनला फॉलो करत असताना आपण ह्या गोष्टीचा आपण काय केला, स्वीकार केलेला आहे. म्हणजे ह्या काय केलं होतं, आपण जाणीवपूर्वक ह्या गोष्टी आपण स्वीकारलेल्या होत्या. त्यानंतर 1956ला आपलं सेकंड काय झालं, औद्योगिक धोरण, ज्याला इंडस्ट्रियल पॉलिसी आपण म्हणत असतो, हे सेकंड औद्योगिक धोरण आलं, सेकंड औद्योगिक धोरण. आणि हे औद्योगिक धोरण येण्यामागचं मग इथे आपण स्वीकारलं 1956ला
समाजवादी अर्थव्यवस्था. कारण आपला देश आता संकटाच्या बाहेर निघाला होता. आपल्याला स्वातंत्र्य मिळून 5, 6, 7, 8, 9 वर्ष झाले होते. अशा वेळेस हे जे काही एवढं झाल्याच्या नंतर आपण काय केलेलं आहे तर 1956 मध्ये आपण समाजवादी अर्थव्यवस्था स्वीकारल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मग समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे काय तर यामध्ये आपण सांगू शकतो की जनतेतील जे उच्च वर्ग आहे त्यांच्या विचारानुसार नाही तर सर्वसामान्य जनतेच्या हिताचा विचार करून त्यांच्या गरजा काय आहे ह्या समजून आपण काय करावं तर राज्यकारभार करावा या उद्देशाने आपण समाजवादी अर्थव्यवस्था आणलेली होती. आणि सर्वात महत्त्वाचं तर समाजामध्ये असणारे श्रीमंती आणि गरीब यांच्यामधील दरी जर आपल्याला दूर करायची असेल तर अशा वेळेस आपल्याला समाजवादी अर्थव्यवस्था आणणं गरजेचं होतं. या उद्देशाने आपण काय केलेलं आहे तर 1956च्या औद्योगिक धोरणानुसार आपण समाजव्यवस्था अर्थव्यवस्थेचा काय केलेला आहे स्वीकार केलेला आहे. मग आता याच्या अंतर्गत वेगवेगळे काय झालेले आहे धोरण वेगवेगळे झालेले आहे. 1956चं धोरण आहे, त्यानंतर आपण सांगू शकतो 1977ला औद्योगिक धोरण झालं, 1980ला औद्योगिक धोरण झालं. त्यानंतर आपण सांगू शकतो की 1991 सर्वात महत्त्वाचं जर धोरण असेल औद्योगिक धोरण ते कोणतं आहे तर 1991 ज्यामध्ये आपण काय केलेलं आहे मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे. मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे. मग मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये आपण सांगू शकतो की बघा ज्यामध्ये आपल्याला माहिती आहे की राजीव गांधीच्या काळामध्ये बोफोर्स घोटाळा झालेला होता. अनेक क्रायसिस आलेले होते. भारताकडली संपत्ती 5 दिवस आपण आपला देश चालवू शकेल एवढ्याच पद्धतीचा आपल्याकडे काय राहिलेला होता फॉरेन साठा म्हणजे ज्याला आपण काय म्हणू शकतो की फॉरेन करन्सी आपल्याकडे राहिलेली होती. मग अशा सिच्युएशन मधून आपल्याला बाहेर पडायचं आहे तर आपण निर्णय घेणं गरजेचं होतं. मग आपल्या याच्यामधले माहिती तुम्हाला अर्थतज्ञ सर्वात महत्त्वाचे अर्थतज्ञ आणि ज्यांनी आपल्याला एवढ्या क्रिटिकल सिच्युएशन मधून बाहेर काढलं ते म्हणजे आदरणीय जे मनमोहन सिंग जे आहे म्हणजेच हे आपले अर्थतज्ञ यांनी काय केलं तर 1991 मध्ये मुक्त अर्थव्यवस्था म्हणजे काय तर लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन यालाच आपण उखाजा धोरण असं सुद्धा म्हणत असतो. मग हे करण्यामागचा उद्देश जे आहे PV नरसिंह राव हे काय होते तेव्हाचे प्रधानमंत्री होते आणि त्यांच्या अंतर्गत अर्थमंत्री म्हणून मनमोहन सिंग यांनी काय केलेलं होतं डिसिजन घेतलेलं होतं की आपल्याला आता आपली अर्थव्यवस्था जी आहे हे आपल्याला काय करायची आहे ओपन इकॉनॉमी ज्याला आपण म्हणतो ज्याला आपण मुक्त अर्थव्यवस्था म्हणत असतो ते आपण केलेली आहे. की आपल्याला आता आपल्या देशातला माल दुसऱ्या देशामध्ये पाठवता येतं, दुसऱ्या देशातील माल आपल्या देशामध्ये आपल्याला काय करता येतं आयात करता येतं. त्यासोबत जे काही आपल्या इथं बंधने लादलेले होते की केवळ आपल्या देशातील माल आपण आपल्याच देशात बनवायचा आणि आपणच काय करायचं इथंच विकायचा ह्या गोष्टी आहे. यामुळे काय होणार नाही फॉरेन करन्सी आपल्याकडे येणार नाही आणि फॉरेन करन्सी आली नाही तर आपला देश कशा पद्धतीने चालेल या मोठ्या गोष्टी होत्या आणि त्यामुळे आपण काय केलेलं आहे 1991 मध्ये आपण मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे. हे काय आहे आपले नवीन धोरण आपल्याला किंवा औद्योगिक धोरण पाहायला मिळते. या अंतर्गत लक्षात ठेवा की 1956 पासून काय केलेलं आहे आपण तर समाजवादी अर्थव्यवस्थेचा आपण स्वीकार केलेला आहे. ज्यामध्ये काय केलं जातं तर गरीब आहे यांचा एक श्रीमंत आणि गरीब याच्यामधली दरी दूर करण्यासाठी आपण इथं काम करत असतो. ओके, त्यानंतर आता समोर बघूया सोशलिस्ट पाहायला आपण म्हणजे समाजवाद. आता सेक्युलर म्हणजे काय होते धर्मनिरपेक्ष. धर्मनिरपेक्ष आपण जेव्हा पाहतो द प्रिअम्बल सीक टू मेक इंडिया सेक्युलर बाय द मेंटेनिंग अ स्टेट which is neutral and impartial toward all religions. It also means that the state shall not discriminations against the citizen in any way to on the basis of the religions. सर्वात महत्त्वाचं आणि सर्वात अत्यंत महत्त्वाचं आहे की धर्मनिरपेक्षता. आपला कोणताही आता एक पाकिस्तान आहे किंवा इराण आहे किंवा वेगवेगळे स्टेट आहेत अझरबैजान आहे असे जे काही देश आहे या देशामध्ये काय आहे तर विशिष्ट असं धर्माचं प्रभुत्व आहे. तसं आपल्या देशामध्ये नाही तर आपल्यामध्ये विविध धर्म काय करतात जसं 6 धर्म आपण ज्याला म्हणतो. जर आपल्याला असा प्रश्न विचारत नाही पण मी आपल्या एक लक्षात ठेवण्यासाठी सांगते की भारतामध्ये टोटल 6 धर्म आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जर म्हटलं तर 7 धर्म आहे. हे आपण काय करायचं लक्षात ठेवायचं. मग असे टोटल 6 किंवा 7 धर्म आपल्या याच्यामध्ये काय करतात अस्तित्व करतात म्हणजे विविधतेमध्ये एकता आपल्याला पाहायला मिळते. आपलं राज्य काय करत नाही तर आपलं राज्य हे विशिष्ट अशा धर्माला अनुसरून कार्य करत नाही तर कारण आपलं राज्य काय आहे निधर्मी आहे. कोणत्याही धर्माला आपण फॉलो करत नाही. जर एखादी आपल्याला
ॲक्टिव्हिटी घ्यायची असेल, एखादा काही कार्यक्रम राबवायचा असेल, तर आपण काय करतो, सर्व धर्माचा विचार करून आपण आपली पॉलिसी आपल्या हे काय करत असतो, ठरवत असतो. आणि आपल्या भारतीय राज्यघटनेचं अनुच्छेद क्रमांक 25 to 28 हे काय आहे, तर धर्मनिरपेक्षते संदर्भात काय केलेलं आहे, यामध्ये डिस्कस केलेलं आहे. की 25 अंतर्गत सांगितलेलं आहे की आपल्याला आपण कोणत्या धर्माचा स्वीकार करायला पाहिजे, आपण कोणत्या धर्माचा प्रचार करायला पाहिजे, आपण कोणत्या धर्माचा अनुकरण करायला पाहिजे, या गोष्टी आपण कलम 25 मध्ये सांगितलेलं आहे. कलम 26 मध्ये सांगितलेलं आहे की आपण कोणत्या धर्माच्या म्हणजे मॅनेजमेंट आपण धर्माचं करायला पाहिजे, नाही करायला पाहिजे, हे संपूर्ण गोष्टी तिथे सांगितलेल्या आहे. आता तुम्हाला माहिती असेल की जो आपण 27 मध्ये काय सांगितलं आहे की आपण एखाद्या धर्मासाठी आपण कर द्यायचा किंवा नाही द्यायचा हे आपल्या स्वतःवर डिपेंड करतं. तुम्हाला माहिती असेल आता सद्यस्थितीत काय चालू आहे, गणपतीचे समजा हे चालू आहे, वर्गणी गोळा केला जातं. तर काही लोकांची इच्छा असते, काही लोकांची इच्छा नसते, पण आपण त्यांना जबरदस्ती करू शकत नाही की तुम्ही 1001च टाका, 1002च टाका, अशा पद्धतीची आपण जबरदस्ती करू शकत नाही. कारण त्या स्वव्यक्तीनं जर एखादी व्यक्ती देत असेल तर ती वेगळी गोष्ट आहे, पण आपण त्या व्यक्तीवर पैसे म्हणजे कर गोळा करण्यासाठी किंवा पैसे गोळा करण्यासाठी आपण धर्माच्या नावावर आपण त्यांना बंधने लादू शकत नाही. अशा पद्धतीच्या तरतुदी आपल्याला सांगितलेल्या आहे 25 ते 28 मध्ये. हे झालं आपलं सेक्युलर म्हणजेच धर्मनिरपेक्ष आपलं राज्य आहे. आणि धर्मनिरपेक्ष हा शब्द भारतीय राज्यघटनेमध्ये हा आधीपासून हा शब्द आपल्या राज्यघटनेमध्ये नव्हता, तर हा शब्द प्रास्ताविकेमध्ये राज्यघटनेमध्ये म्हटल्यापेक्षा आपण प्रास्ताविकेमध्ये म्हणू तर 42वी घटना दुरुस्ती केली आपण कधी, तर 1976 मध्ये, आणि त्या अंतर्गत आपण धर्मनिरपेक्ष हा शब्द काय केलेला आहे इथे ऍड केल्याचं आपल्याला सांगता येतं. त्यानंतर डेमोक्रॅटिक्स. आता सगळ्यांनाच माहिती आहे की डेमोक्रॅटिक्स आपण लहानपणापासून शिकलाय, रिअलमध्ये आपल्याला माहिती पडते की आपण स्वातंत्र्य किंवा आपल्याला लोकशाही आहे का. म्हणजेच द वर्ड डेमोक्रॅटिक implies that the people are source of the ethics and the essence of the Indian administrations. Its mean the administrators are to be elected by the people only, either directly or the indirectly. India follow a representative democracy where people representative it's involved in running the government. आता डेमोक्रेसी म्हणजे काय होतं की अब्राहम लिंकनने केलेली व्याख्या आपल्याला माहिती आहे की लोकांनी लोकांकडून चालवलेला राज्यकारभार म्हणजेच लोकशाही. आता तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीची व्याख्या काय केलेली आहे, तर त्यांनी सांगितलं की रक्ताचा एकही थेंब न पाळता जर समाजामध्ये वावरल्या जात असेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो, लोकशाही म्हणू शकतो. सर्वात महत्त्वाची काय असू शकते, ही व्याख्या असू शकतं. मग आपण म्हणू शकतो की लोकशाही आहे, तर आपण लोकशाही काय केलेलं आहे, आपण संसदीय लोकशाही किंवा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मार्गाने आपण आपले जे रिप्रेझेंटेटिव्ह व्यक्ती आहे, जे प्रतिनिधित्व म्हणजे ज्याला आपण खासदार म्हणतो, आमदार असतो, हे लोक आपण काय करू शकतो, निवडून देऊ शकतो, आणि त्या अंतर्गत आपला राज्यकारभार चालत असतं. जसं उत्तर कोरियामध्ये काय आहे, तर उत्तर कोरियामध्ये किम जोंग नावाचे काय आहे राष्ट्राध्यक्ष आहे. तिथे काय आहे, तर किम जोंग जो सांगेल त्याच पद्धतीने तिथे काय चालतं, राज्यकारभार चालतं. मी म्हणेल तीच पूर्व दिशा आहे. पण आपल्या भारतामध्ये तशा पद्धतीचं शासन व्यवस्था आपण अध्यक्षीय शासन पद्धती न स्वीकारता आपण संसदीय शासन पद्धत स्वीकारलेली आहे. आणि संसदीय शासन पद्धतीमध्ये आपण दिलेल्या लोकांकडून निवडून दिलेल्या लोकांकडून आपल्याला काय करता येतं, राज्यकारभार पाहायला जातं. हे झालं आपली डेमोक्रॅटिक्स म्हणजे लोकशाही शासन व्यवस्था. आता रिपब्लिक म्हणजेच आपल्याला माहिती आहे प्रजासत्ताक, त्याला आपण प्रजासत्ताक पण म्हणू शकतो आणि गणराज्य सुद्धा म्हणू शकतो. आता गण म्हणजे काय होते, तर लोक, आणि लोकांचं राज्य म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, गणराज्य. आता गणराज्याचा म्हणत असताना आपण सांगू शकतो की गणराज्य म्हणजेच आपल्या देशाचा जे राष्ट्रप्रमुख आहे, हे राष्ट्रप्रमुख आपण वंश परंपरेने निवडून न देता आपण काय करू शकतो, एखाद्या निवडणुकीच्या माध्यमातून ते प्रत्यक्ष असो किंवा अप्रत्यक्ष असो अशा पद्धतीने निवडून आपण काय करत असतो, ते निवडून देत असतो. त्याला आपण गणराज्य असं म्हणत असतो. म्हणजेच आपल्यामध्ये जसं इतर कंट्रीजमध्ये किंवा इतर देशामध्ये जसं इंग्लंडचं आहे की मुलगा आता एखादा वडील असं वडिलांचं काय होतं, मुलगा गादीवर येतो, त्यानंतर त्याचा मुलगा गादीवर येतो, अशी हेरारकी न राहता आपल्यामध्ये असलेल्या स्किलनुसार, आपल्यानुसार असलेल्या कॅपॅसिटीनुसार म्हणजेच अर्जित दर्जानुसार आपल्याला काय करता येतं, तर आपल्याला आपलं अस्तित्व निर्माण करता येतं. त्यालाच आपण गणराज्य असं म्हणत असतो. म्हणजे आपल्याला लक्षात येतं की किती हे आपले चार आपण जे पाहिलेलं आता काय आहे, ते व्हॅल्यूज आहे म्हणजेच मूल्य आहे. आपल्या भारतीय राज्यघटनेचे मूल्याचा जर क्रम लावायला सांगितलं आपल्याला, तर आपण काय करायला पाहिजे, आपल्याला लावता आला पाहिजे. पेपरला असं विचारू शकते की मूल्य किती आहे आणि त्याचा क्रम कसा. बघा हे क्रम जे आहे हे आपले मूल्य आहे. सर्वात प्रथम काय आहे, सॉव्हर्जियन म्हणजे सार्वभौम समाजवाद, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य. ह्या तीन गोष्टी काय करायच्या अशा
ह्या 5 गोष्टी आपण व्यवस्थित आणि सिस्टमॅटिक पद्धतीने लक्षात ठेवायच्या. याची क्रोनॉलॉजी सुद्धा विचारल्या जाते पेपरमध्ये. त्यानंतर माहिती आहे की समाजवाद आणि धर्मनिरपेक्ष हे 2 शब्द आहे, हे आपण कुठून घेतलेले आहे, तर हे 2 शब्द आपण 42वी घटनादुरुस्ती 1976 नुसार आपण ते शब्द ऍड केलेले आहे. हे झाले आपण हे जे आपण पाहिलेले हे मूल्य झालेले आहे. आता आपले ऑब्जेक्ट काय आहे, तर ते आपले ऑब्जेक्ट आता आपण फोकस करूया. बघा, ऑब्जेक्टिव्ह इनबॉन्डेड इन द प्रिॲम्बल्स काय गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर सुरुवातीला आपण माहिती आहे याचा पण सिक्वेन्स विचारला जातं की सुरुवातीला काय आहे, त्यानंतर नेक्स्ट नंतर काय आहे, ह्या गोष्टी इथं विचारल्या जातात. त्याची क्रोनॉलॉजी जी आहे ती क्रोनॉलॉजी मी तुम्हाला लिहून देते आणि तशाच पद्धतीने ते तुम्ही लिहून घ्या. ऑब्जेक्टिव्ह त्यामध्ये बघा सुरुवातीला आपल्याला काय आहे, जस्टिस, त्यालाच आपण काय म्हणू शकतो, न्याय. न्याय, स्वातंत्र्य, न्याय स्वतंत्र, समता, ज्यालाच आपण समता समानता, मी तुम्हाला कालच काय केलेलं आहे याचं एक्सप्लेनेशन केलेलं आहे. आणि त्यानंतर काय आहे, बंधुता. आता बघा आपल्याला दर्जाची व संधीची काय पाहिजे आहे, समानता पाहिजे आहे. समानता, दर्जाची व संधीची हे क्रोनॉलॉजी लिहून घ्या आणि लक्षात ठेवा. त्यानंतर आपल्याला काय पाहिजे आहे, स्वातंत्र्य आणि न्याय. न्याय काय पाहिजे आपल्याला, सामाजिक आर्थिक, सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्याय. स्वातंत्र्य आपल्याला काय पाहिजे आहे, तर स्वातंत्र्य आपण सांगू शकतो की बघा सामाजिक आर्थिक राजकीय न्याय, विचार अभिव्यक्ती, विचार अभिव्यक्ती, विश्वास अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना याची पण क्रोनॉलॉजी काय केल्या जातं, विचारल्या जातं. आता हे एवढं काही क्रिटिकल नाही आहे, एक चांगल्या पद्धतीने आपली प्रिॲम्बल्स काय करून घ्यायची, पाठ करून घ्यायची. सगळ्या गोष्टी काय करता आपल्याला लक्षात राहतील. आणि बंधुता आपल्याला माहिती आहे की विचार अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता व निश्चितपणे प्राप्त करून घेण्याची आपल्याला काय बंधुता, हे जे काही गोष्टी आहे बंधुताबद्दल आहे का इतर सेंटेन्स, ह्या गोष्टी आपल्याला काय करायच्या आहे, याची क्रोनॉलॉजी लक्षात ठेवायची आहे. की न्याय आपल्याला सुरुवातीला सांगितलेला आहे, स्वातंत्र्य सांगितलेलं आहे. आता जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक्सप्लेन केलं तेव्हा त्यांनी सांगितलं की समता आणि स्वातंत्र्य हे दोन्ही काय करतं, एकत्र नांदू शकतात. जर स्वातंत्र्य असेल तर समता तिथं अस्तित्वात असते आणि समता तिथं असेल तर स्वातंत्र्य तिथं अस्तित्वात असते. या दोघांची एकमेकांमध्ये काय आहे, सांगड घातलेली आपल्याला पाहायला मिळते. मग आता बघूया आपण की बघा सोशल, इकॉनॉमिकल अँड पॉलिटिकल जस्टिस हे आपण कोणाकडून घेतलेलं आहे ह्या गोष्टी, तर आपण सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्याय असायला पाहिजे. न्याय आपण भारतीय राज्यघटनेमध्ये रशियन म्हणजेच त्याला USSR असं आपण म्हणत असतो, रशियाच्या राज्यघटनेवरून आपण ह्या गोष्टी घेतलेल्या आहेत, सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्याय. त्यानंतर बघा सोशल जस्टिस इज टू बी इन्शुअर्ड बाय द ॲबॉलिश एनी टायटल ऑफ द ओनर, आर्टिकल 18. मी तुम्हाला काल सांगितलं की बघा समाजामध्ये सामाजिक न्याय प्रस्थापित करायचा असेल तर भारतीय राज्यघटनेचा अनुच्छेद क्रमांक 18 हे काय आहे, पदव्यांची समाप्ती. पदव्यांची समाप्ती केली तर सामाजिक न्याय काय होऊ शकतं, प्रस्थापित होऊ शकतं. म्हणून तुम्हाला माहिती असेल की पदव्या आपल्या इथं अलीकडच्या काळात दिल्या जात नाही, राव बहादूर दिल्या जात नाही, कुलकर्णी आहे किंवा इतर जे दिल्या जात होत्या खान बहादूर वगैरे अशा जी पदव्या दिल्या जात होत्या त्या पदव्या आपण काय केलेल्या आहे, नष्ट केलेल्या आहे. पण याला अपवाद काय आहे, तर अपवाद तुम्हाला माहिती असेल की आपल्याला भारतरत्न जो सर्वोच्च काय आहे आपला पुरस्कार आहे, तर आपण भारतरत्न आहे, पद्मश्री आहे, पद्मभूषण आहे असे पुरस्कार आपण काय करू शकतो, देऊ शकतो. पण त्यातही काय अट आहे, तर त्यामध्ये अट आहे की आपण ज्या व्यक्तीला भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे तो व्यक्ती त्याच्या नावाच्या पुढे असो किंवा त्याच्या नावाच्या मागे असो भारतरत्न असं आपण म्हणू शकत नाही किंवा लावू शकत नाही. ते प्रत्यक्षात ते व्यक्ती लावू शकत नाही, पण आपण बोलताना अनेक व्यक्तीबद्दल काय करत असतो, बोलत असतो की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो किंवा इतर काही असो, डॉक्टर भारतरत्न महर्षी कर्वे असो, म्हणजे आपण म्हणताना म्हणतो पण त्यांना स्वतःच्या आयुष्यात त्यांना एक कुठेही लिखाण करता येत नाही. अनटचेबिलिटी, आर्टिकल नंबर 17. आता बघा
समान नागरी कायदा जो आहे याच्या अंतर्गत 1955 मध्ये तुम्हाला माहिती आहे की अस्पृश्यता निर्मूलनासंदर्भात कायदा करण्यात आलेला होता. मग तो कायदा झाल्याच्या नंतर मग कालांतराने आणखी वेगवेगळे कायदे करण्यात आले आणि अस्पृश्यता निर्मूलनासाठी एक कडक कायदा करण्यात आला, जो तुम्हाला माहिती असेल की तो कायदा ॲट्रॉसिटी ॲक्ट 1989, जो ॲट्रॉसिटी ॲक्ट आहे. तर ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये आता काय केलेलं आहे, तरतुदी कडक करण्यात आलेल्या आहे. म्हणजेच आपल्याला समाजामध्ये असणारी, ज्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तडे केलेला आहे, काळाराम मंदिर प्रवेश केलेला आहे, किंवा आपण सांगू शकतो की महात्मा गांधीजी असो, महात्मा फुले असो, महर्षी धोंडो केशव कर्वे असो, वीरा शिंदे असो, यांनी समाजामधील असलेली अस्पृश्यता दूर करण्यासाठी काय केलेला आहे, प्रयत्न केलेला आहे. आणि तो आपल्या आर्टिकल नंबर 17 मध्ये आपल्याला सांगता येतो. आर्टिकल नंबर 17 काय सांगतं की व्यक्तीला धर्म, वंश, जात कोणत्याही आधारावर काय करू शकत नाही, भेदभाव सोबतच आपल्याला इतर लोकांचा काय करता येत नाही, आपल्याला अस्पृश्यता पाडता येणार नाही. डिस्क्रिमिनेशन ऑन द एनी ग्राउंड आर्टिकल 15. आता 15 मध्ये काय सांगितलं आहे की तेच की भेदभाव आपल्याला करता येणार नाही, जातीच्या आधारावर, धर्माच्या आधारावर, वंशाच्या आधारावर, जन्मठिकाणाच्या आधारावर आपल्याला भेदभाव करता येणार नाही. आता हे झाले आपल्या सामाजिक तरतुदी. असं विचारू शकते की सामाजिक तरतुदी काय सांगितलेल्या आहे, तर मग पदव्यांची समाप्ती आहे, अस्पृश्यता निर्मूलन आहे आणि भेदभावास विरोध आहे. आता इकॉनॉमिक्स याच्यातून आपण कसं आपल्याला आर्थिक न्याय आपल्याला प्रस्थापित करायचा आहे, तर इकॉनॉमिकल जस्टिस इज अ गॅरंटी प्रायमरली दो द डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ द स्टेट पॉलिसी, म्हणजेच DPSP, ज्याला आपण काय म्हणू शकतो, राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्व म्हणतो. या अंतर्गत आपल्याला आर्थिक न्याय काय केलेला आहे, प्रस्थापित केलेला आहे. त्यामध्ये काय सांगितलं आहे, इक्वॅलिटी ऑफ द ऑपॉर्च्युनिटी इन गव्हर्नमेंट जॉब आर्टिकल 16. काय आहे, भारतीय राज्यघटनेचं आर्टिकल नंबर 16 काय सांगतं की व्यक्तीला काय मिळायला पाहिजे, समान संधी मिळायला पाहिजे. अधिकार, जे समान संधी आहे, सोबत कामाच्या ठिकाणी काय करायला पाहिजे, आपल्याला काम, सगळ्या व्यक्तींना समान काम मिळायला पाहिजे, अशा पद्धतीची काय केलेली आहे, तरतूद केलेली आहे. ऑब्विसली जॉब जर आपल्याला मिळाला तर आपलं काय होऊ शकतं, उपजीविकेचं साधन भागू शकतं आणि आपलं उत्पन्न काय होऊ शकतं, वाढू शकतं. हे काय आहे, आपले एक आर्थिक न्याय आपल्याला प्रस्थापित केला जातं. त्यानंतर पॉलिटिकल जस्टिस इज सॉट बी सेक्युअर दो द प्रोव्हिजन ऑफ द युनिव्हर्सल अडल्ट सफर्स विदाउट एनी सॉर्ट ऑफ द क्वालिफिकेशन. आता तुम्हाला माहिती आहे की कोणतंही एज्युकेशन असो अगर नसो, पण 18 वर्षाच्या झाल्याच्या नंतर आपल्याला काय मिळतं, मतदानाचा अधिकार मिळतं. भारतीय राज्यघटनेचा आर्टिकल नंबर 325 आणि 326 तुम्ही अभ्यास करा आणि त्या अंतर्गत आपल्याला काय मिळालं आहे, तर वोटिंग करण्याचा कोणताही धर्म किंवा जात किंवा पंथ कोणत्याही आधारावर विचार न करता आपल्याला काय मिळतं, वोटिंग करण्याचा अधिकार मिळतं. हे झालं आपलं सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय. त्यानंतर बघा, लिबर्टी ऑफ थॉट्स, एक्सप्रेशन्स, बिलीफ, फेथ अँड वर्शिप. म्हणजेच आपल्याला काय पाहिजे, आता स्वातंत्र्य पाहिजे. स्वातंत्र्य कसं पाहिजे आपल्याला, तर विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना. आता वर्शिप म्हणजे पूजा पण होते, पेपरला कधी कधी पूजा विचारते, उपासना पण विचारते, ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. आता बघा, लिबर्टी इज अन इसेन्शियल ॲट्रिब्यूट ऑफ अ फ्री सोसायटी दॅट हेल्प्स इन द fullest development of the intellectual, mental, spiritual faculties of an individual. The Indian Constitution guarantees 6 democratic freedom to individual under Article 19 and Article 2 freedom of religious under Article 25 to 28. म्हणजे याच्या अंतर्गत आपल्याला सांगता येतं आर्टिकल नंबर 19. आर्टिकल नंबर 90 अंतर्गत आपल्याला काय दिलेले आहे, अधिकार दिलेले आहे किंवा हे गोष्टी सांगितलेल्या आहे. तर आर्टिकल मध्ये 19 मध्ये काय सांगितलेलं आहे, टोटल 6 प्रकारचे आपल्याला अधिकार तिथे दिलेले आहे. म्हणजे 19 मध्ये 1, 2, 3 असं जर आपण एक्सप्लेन केलं तर ते आपल्याला पाहता येतं. आता इथे आर्टिकल 19 टोटल यामध्ये 6 काय दिलेले आहे, म्हणजे उपप्रकार जे आहे याचे सांगितलेले आहे. 6 प्रकारचे आपल्याला स्वातंत्र्य दिलेले आहे. 6 प्रकारचे स्वातंत्र्याचा अधिकार. त्यामध्ये बघा 19 उपकलम 1 मध्ये 2, उपकलम 3, उपकलम 4, उपकलम 5 आणि उपकलम 6. बघा त्यामध्ये भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य.
आपण आता काय पाहिलं आहे, आपण ऑब्जेक्ट पाहत आहे की नेमकं आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये काय सांगितलं आहे आपल्याला, विचार व अभिव्यक्ती आपल्याला काय आहे, स्वातंत्र्य आहे. मग विचार आपण कधी भाषणाच्या माध्यमातून एक्सप्लेन करू शकतो, एखादं चित्र काढून आपण एक्सप्लेन करू शकतो, किंवा आपल्याला लिखाणाच्या माध्यमातून काय करता येतं, आपल्याला प्रिंट मीडियाचा आधार असो किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाचा आधार घेऊन आपल्याला आपले भाषण व आपले विचार काय करता येतं, व्यक्त करता येतं. हे काय आहे, 19 उपकलम 1A मध्ये. इथं सबकलम पण दिलेले आहे ABC असं, लक्षात ठेवलं तरी चालते किंवा नाही ठेवलं तरी येऊन जातं ते. त्यानंतर काय आहे आपल्याला, भाषण व आता अभिव्यक्ती केल्याच्या नंतर आता हे कसं लक्षात ठेवायचं, एकदम डोक्यात आपण एखादी गोष्ट लक्षात ठेवताना विचार करायचा की आता आपण भाषण केलं, आता एखाद्या आपण सभेला गेलो, आपण भाषण केलं, भाषण करत असताना काय झालं, आपण शांततापूर्ण लोक काय झाले आहे, एकत्र झालेले आहे. मग आपण सांगू शकतो की शांततापणे आणि निशस्त्र, शांततापणे आणि निशस्त्र म्हणजेच कोणतेही शस्त्र हातात न घेता आपल्याला एकत्र येता येतं, निशस्त्र. हे काय आपलं एक स्वातंत्र्य आहे. आता तुम्हाला माहिती आहे अनेक लोकांच्या अनेक मीटिंग्स होतात किंवा अनेक सभा घेतल्या जातात, अनेक कॉन्फरन्स घेतल्या जातात, तर ते कशा अंतर्गत येतात, ते कलम 19(2) मध्ये, उपकलम 2 मध्ये येतात. यामध्ये तुम्हाला एक अपवाद माहिती असेल की शस्त्र कोणाला आणता येतं. आता शीख कम्युनिटी तुम्ही पाहिलेली असेल, ऐकलेली असेल. ओके, शीख कम्युनिटीला त्यांच्याजवळ ते काय म्हणते त्याला, त्यांच्याकडे एक शस्त्र असते, त्या शस्त्राचं नाव आहे, तुम्हाला कोणाला येत असेल सांगा. तर जे शस्त्र आहे ते शस्त्र त्यांना बाळगता येतं, कारण की ते त्यांच्या सिक्युरिटीसाठी दिलेलं काय आहे, ते एक साधन आपल्या राज्यघटनेनं अवेलेबल करून दिलेलं आहे. आता भाषण झालेलं आहे, भाषणामुळे अनेक लोक काय झालेले आहे, शांततापणे लोक काय झाले आहे, एकत्र आलेले आहे. आता एकत्र आपण आलो, ऑब्व्हियसली एकत्र आपण कशासाठी येत असतो, तर संघटना स्थापन करण्यासाठी आपण एकत्र येतो. मग 19(3) मध्ये काय सांगितलेलं आहे, तर आपल्याला संघटना स्थापन करण्याचा काय आहे, अधिकार आहे. संघटना स्थापन करणे. आता संघटना स्थापन करणे वेगळं आणि पक्ष स्थापन करणे काय आहे, वेगळं आहे. तर आपल्याला 19 अंतर्गत आपल्याला संघटना स्थापन करण्याचा अधिकार दिलेला आहे किंवा स्वातंत्र्य दिलेलं आहे, पण या अंतर्गत पक्ष स्थापन करणे हे ऍड होत नाही. पक्ष स्थापन म्हणजे जसं आपण म्हणतो ना, वेगवेगळे पक्ष आहे, हे आपल्याला या अंतर्गत स्थापन करता येणार नाही. याच्यासाठी वेगळी तरतूद, वेगवेगळ्या गोष्टी आहेत. भाषण झालं, शांतता झालं, आता संघटना एकत्र आल्याच्या नंतर आपण काय करतो की आपण मुक्तपणे आपण फिरायला जातो, बरोबर आहे. म्हणजेच मुक्त संचार करण्याचं काय आपल्याला स्वातंत्र्य आहे. आता मुक्त संचार करत असताना आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपापल्या राज्यामध्येच आपण काय करू शकतो, इथे शकतो. आता परदेशी जर आपल्याला जर फिरायला जायचं असेल किंवा जर परदेशी आपल्याला आनंद घ्यायला जायचं असेल, तर आपल्याला कलम 19 अंतर्गत मुक्त संचार हे फक्त आपल्या इंडियामध्येच आपल्याला काय करता येतं. पण परदेशामध्ये जर जायचं असेल तर भारतीय राज्यघटनेचं कलम 21 जो जीवित व याचा काय देतं, आपल्याला अधिकार देतं. त्यामध्ये परदेशी जाण्याचा अधिकार आपल्याला 21 मध्ये सांगितलेला आहे. या दोन याच्यामध्ये लोकांना बरेच वेळा कन्फ्युजन होतं की मुक्त संचार, मुक्त फिरण्यासाठी आपल्याला दिलेलं आहे, पण ते 19 मध्ये फक्त इंडियामध्येच आपल्याला फिरता येतं. जर आपल्याला बाहेर देशामध्ये, परदेशामध्ये जर जायचं असेल तर आपल्याला भारतीय राज्यघटनेचं कलम 21 मध्ये त्याच्यात ते काय दिलेलं आहे, तरतुदी दिलेल्या आहेत. आता 19(5) काय सांगतं, 19(5) आपल्याला वास्तव. आता ठीक आहे, आपण फिरलो, आपण सगळं झालं, पण आता आपल्याला वास्तव पण करावं वाटतं. एखादे आपल्याला जम्मू काश्मीर गेल्याच्या नंतर हिमाचल प्रदेश आहे किंवा मग तमिळनाडू अशी ठिकाण आहे किंवा इतर कोणतेही आपल्या राज्य आपापल्या याच्यानुसार एखाद्या ठिकाणी जाऊन आपल्याला राहण्याची इच्छा झाली तर आपल्याला वास्तव सुद्धा काय करता येतं 19 उपकलम 5 याच्या अंतर्गत वास्तव करण्याचा अधिकार. हा पण अधिकार आपल्याला दिलेला आहे. मग आता हे वास्तव्य करत असताना काही गोष्टी पण इथे लक्षात घ्याव्या लागतात. तुम्ही जाऊन अंदमान निकोबार आहे, तिथं काय आहे, एक कम्युनिटी आहे अनुसूचित जमाती, ज्याला काय म्हणू शकतो आपण, मोस्किमो काही समथिंग असं काहीतरी आहे. तर त्या कम्युनिटीमध्ये किंवा जे अनुसूचित जमाती आहे यांच्या संस्कृतीला, यांच्या सामाजिक किंवा संस्कृती किंवा यांच्या गोष्टीला आपण काय करू शकत नाही, आळा आणू शकत नाही. या अशा पद्धतीने आपल्याला काय करता येईल, वास्तव्य करता येईल. अशा संदर्भात काही अटी आहे. आता मुक्त संचार करत असताना यावरही काही काय केलेलं आहे, निर्बंध घातलेले आहे की आपण एखादी HIV ग्रस्त जर एखादी व्यक्ती असेल किंवा मग एखादी जे ज्यांना आजार असणारी एखादी व्यक्ती असेल तर अशा व्यक्तींना काय केलं जातं, सेक्स वर्कर असेल यांना मुक्त संचार करण्यासाठी काय केलेलं आहे, भारतीय राज्यघटनेनुसार बॅन केलेलं आहे. त्याला आपण निर्बंध घालणे असं पण म्हणत असतो. 19(6) अंतर्गत
व्यवसाय करण्याचं काय आपल्याला स्वातंत्र्य आहे. आता व्यवसाय आपण करू शकतो, पण व्यवसाय करताना आपल्याला जे काही टेक्निकल एज्युकेशन आहे व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य ते पण आपल्याला प्राप्त असणं गरजेचं आहे. आता आपण क्लर्क होणार, आणि क्लर्क असताना आपल्याकडे जर टायपिंगच नसणार तर त्याला काही व्हॅल्यू आहे का? नाही. आपण एज्युकेशन आपण शिक्षक आपण होणार, पण शिक्षणाला डी.एडची पात्रता आहे, बी.एडची पात्रता आहे, सेट नीटची पात्रता आहे, ती आपल्याला काय असायला पाहिजे, ती पात्रता आपल्याकडे असायला पाहिजे. तरच आपण काय करू शकतो, व्यवसाय करू शकतो. व्यवसाय करत असताना इतर लोकांना त्रास होणार नाही. म्हणजेच जे तुम्हाला मी सांगते, सेक्स वर्कर हा जरी आपण व्यवसाय मानत असला तरीही याच्यावर काय आहे, बॅन आपल्याला सांगितलेला आहे. अशा पद्धतीने आपण आर्टिकल नंबर 19 मध्ये स्वातंत्र्याचे जे उपप्रकार जे दिलेले आहे हे 6 प्रकारचे आहे. याच्यावर पण प्रश्न विचारल्या जाते. असे प्रश्न जास्तीत जास्त एकदम डिटेल्स मध्ये प्रश्न नेटच्या एक्झामला विचारल्या जाते. जरी स्टेटच्या एक्झामला कसं वर एखाद्या गोष्टी विचारल्या जाते, नेटमध्ये एकदम डीपली विचारल्या जाते. हे गोष्टी तुम्हाला माहिती असायला हवे. ओके, आता बघा समोर, आता हे झालं 6. आता आपण जे काय पाहत आहे तर आपल्याला अभिव्यक्ती आणि विचार आणि अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आहे. मग आपल्याला उपासना आणि दर्जा जे आहे किंवा पूजा करण्याचे पण स्वातंत्र्य आहे. मग आपण हे जे आहे 25 आर्टिकल आणि 28 यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे आपण कोणत्या धर्माचा स्वीकार करायचा, कोणत्या धर्माचा प्रचार करायचा किंवा आपण कोणत्या धर्माचं अनुकरण करायचं, ह्या संपूर्ण गोष्टी आपल्याला 25 ते 28 मध्ये सांगितलेल्या आहे. आपण एखाद्या धर्माचा प्रवचन करू शकतो, विचार पसरवू शकतो किंवा आपण काहीही करू शकतो, पण आपल्याला एखाद्या व्यक्तीला जबरदस्तीने धर्म परिवर्तन करता येणार नाही. कारण जबरदस्तीने धर्म परिवर्तन करणं हे काय आहे, भारतीय राज्यघटनेनुसार चुकीचं आहे किंवा त्या गोष्टीवर आपण बॅन आणलेलं आहे. अशा पद्धतीचं आपल्याला ह्या गोष्टी सांगता येतात. हे कलमा एका दिवसात रीड केल्याच्या नंतर लक्षात राहत नाही, तर तुम्ही नेहमी वाचत राहा. इम्पॉर्टंट आहे आणि आज आपण एक्सप्लेन केल्याच्या नंतर आपल्याला कधीतरी ते रीड करावं वाटते. ओके, इक्वॅलिटी अँड स्टेटस अँड ऑपॉर्च्युनिटी. आता आपल्याला समानता हवी आहे. तर समानता कशी पाहिजे आपल्याला, तर दर्जाची व संधीची, म्हणजे स्टेटस अँड ऑपॉर्च्युनिटी. बघा, प्रोहिबिशन ऑफ द लिबर्टी इज इनकम्प्लिटेड अँड मीनिंगलेस, युजलेस unless there is an equality of status and opportunity. The various provisions of the Constitution seek to secure equality for the citizen of the India, such as the equality before the law. म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये अनेक आर्टिकल सांगितलेले आहे की ज्या आर्टिकल अंतर्गत आपल्याला काय करता येतं, तर आपल्याला इक्वॅलिटी करता येतं की दर्जाची व संधीची प्रस्थापित करायची असेल तर आपल्याला आर्टिकल नंबर 14 ज्यामध्ये सांगितलेलं आहे की कायद्यापुढे सगळे व्यक्ती काय आहे, समान आहे. तुम्हाला माहिती असेल, आपण जेव्हा वोटिंगचा अधिकार जेव्हा आपण बजावतो तेव्हा आपल्याला सांगता येतं की सर्वसामान्य व्यक्ती पण त्या लाईनमध्ये उभे असतात आणि एखादे मोठे व्यक्ती असेल किंवा ज्याला मोठे म्हणजे आपण म्हणू शकतो एखादा आमदार, खासदार वगैरे, हेही लोक काय असतात त्याच्या लाईनमध्ये उभे असतात. म्हणजे कायद्यासमोर सगळे व्यक्ती काय आहे, समोर आहेत किंवा सगळेच सारखे आहेत. प्रोहिबिशन ऑफ द डिस्क्रिमिनेशन बाय द स्टेट ऑन द बेसिक ऑफ द रिलिजियन्स. धर्माच्या आधारावर आपल्याला काय करता येणार नाही, भेदभाव करता येणार नाही. सगळे व्यक्ती काय आहे, समान आहे. कास्ट आहे, सेक्स आहे किंवा मग प्लेस ऑफ द बर्थ, म्हणजेच आर्टिकल नंबर 50 काय सांगतं की धर्माच्या, वंशाच्या किंवा ते म्हणजे लिंगाच्या आधारावर किंवा जन्मस्थानाच्या आधारावर आपल्याला भेदभाव करता येणार नाही. इक्वॅलिटी ऑफ द ऑपॉर्च्युनिटी इज द मॅटर ऑफ द पब्लिक एम्प्लॉयमेंट. म्हणजे 16 काय सांगतं की आपल्याला काय म्हणते, रोजगार प्राप्त करण्याची समान संधी आपल्याला उपलब्ध करून देण्यात येईल. बाय ॲबॉलिशिंग अनटचेबिलिटी आर्टिकल 70, म्हणजेच जे अस्पृश्यता निर्मूलन आपल्याला 17 अंतर्गत सांगितलेलं आहे. आणि ॲबॉलिशिंग टायटल ऑफ द ऑनर, म्हणजे आर्टिकल 18 मध्ये आपल्याला पदव्यांची समाप्ती केलेली आहे. या गोष्टीवरून आपल्याला काय करता येतं, या आर्टिकलवरून लक्षात येतं की आपल्याला इक्वॅलिटी ऑफ द स्टेटस अँड ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे की व्यक्तीला एक मानव म्हणून आपण काय करायला पाहिजे, ॲक्सेप्ट करायला पाहिजे. कोणालाही चुकीची आपण वागणूक द्यायला नको. या उद्देशाने आपण दर्जाची व संधीची समानता प्रस्थापित करण्यासाठी हे आपण ऑब्जेक्ट फ्रेम केलेलं आहे. त्यानंतर बघा, द पार्लिमेंट हॅज पास सर्टन लॉ फॉर द SC, ST, OBC फॉर एन्शुरिंग इक्वॅलिटी दो प्रोटेक्ट डिस्क्रिमिनेशन. तुम्हाला माहिती आहे, मी आता सांगितलं की काय करायचं आहे, भेदभावाला आपल्याला बंदी घालायची असेल तर
काय करतात, संसद वेळोवेळी कायदे करत असतात, ज्यामध्ये आपण माहिती आहे समान नागरी कायदा 1955 अंतर्गत आपल्याला अस्पृश्यता निर्मूलन कायदा 1956 आहे. त्यानंतर आपण सांगू शकतो की जो आता अलीकडच्या काळामध्ये आलेला जो कायदा आहे ज्याला ॲट्रॉसिटी ऍक्ट म्हणू शकतो 1989 अंतर्गत या कायद्यानंतर आपण समाजामध्ये असणारा भेदभावाचे निर्मूलन केल्या जातं. त्यानंतर आहे फॅटर्निटी. आता फॅटर्निटीमध्ये काय सांगितलं जातं हे बघा. फॅटर्निटीमध्ये इट्स डिनोट द स्पिरिट ऑफ द ब्रदरहूड्स प्रिव्हेलिंग अमॉंग सेक्शन ऑफ द पीपल. दिस इज sought to be achieved by making the state secular, guarantees fundamental rights and other rights equally to the people of all sections and protecting their interests. The word integrity was added to preamble of the giving is a border meaning. आता सर्व व्यक्तींनी समाजामध्ये राहणाऱ्या सर्व व्यक्तींनी कसं राहायला पाहिजे, बंधुभावाने, एकतेने, एकात्मतेने राहायला पाहिजे. तेव्हा आपल्या समाजामध्ये काय होऊ शकतं, एक एकाग्रता किंवा एकात्मता तिथं अस्तित्वात येऊ शकतं. आता हे झाल्या आपल्या गोष्टी संपूर्ण. आपण काय पाहिलेलं आहे की आपल्या प्रिॲम्बल्स आपण पाहिली. तर प्रिॲम्बल्समध्ये आपल्याला या सांगितलेल्या गोष्टी आहेत, जसं फॉर एक्झाम्पल आपण म्हणू शकतो की आम्ही भारताचे लोक हे आपल्या याचं काय आहे, एक टायटल आहे किंवा एक सुरुवात आहे. त्यानंतर आपण ज्याचे व्हॅल्यूज काय आहे, जसं सार्वभौम आहे, समाजवाद आहे, धर्मनिरपेक्ष आहे, लोकशाही आहे, गणराज्य आहे, या संपूर्ण गोष्टी काय केलेल्या आपण पाहिलेल्या आहेत. आता शेवटच्या टप्प्यामध्ये आपण त्याचे काय ऑब्जेक्ट काय आहे, आपल्या प्रिॲम्बल्समध्ये दिलेले ऑब्जेक्ट आहे न्याय. न्याय कसा असायला पाहिजे, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय असायला पाहिजे. समता कशी असायला पाहिजे, समानता, दर्जाची व संधीची समानता द्यायला पाहिजे. स्वातंत्र्य कसं असायला पाहिजे, तर विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना याचे काय असायला पाहिजे, आपल्याला स्वातंत्र्य असायला पाहिजे. आणि बंधुता आपल्याला कशी असायला पाहिजे, तर आपण त्या इथं गोष्टी सगळ्या डिस्कस केलेल्या आहे. आता नेक्स्ट काय आहे आपलं, तर अमेंडेबिलिटी ऑफ द प्रिॲम्बल्स. म्हणजे आता आपण सांगू शकतो की भारतीय राज्यघटनेमध्ये हे 3 खटले आहेत, त्याच्याबद्दल आपण काय करू, थोडं डिस्कस करू. बघा, आपल्या जे प्रिॲम्बल्स आहे, प्रिॲम्बल्समध्ये आजपर्यंत फक्त एकच वेळा काय झालेली आहे, घटनादुरुस्ती झालेली आहे. ज्यामध्ये आपल्याला माहिती आहे की 42वी घटनादुरुस्ती 1976 अंतर्गत आपण 3 शब्द टाकलेले आहेत. 42वी घटनादुरुस्ती 1976 या अंतर्गत 3 शब्द टाकलेले आहे, ज्यामध्ये धर्मनिरपेक्ष हा एक आपण शब्द टाकला, धर्मनिरपेक्ष. त्यानंतर सेकंड शब्द आहे समाजवादी हा एक आपण शब्द टाकला. त्यानंतर आपण तिसरा टाकला आपण एकात्मता. आता एकता जर आला ऑप्शनमध्ये तर आपण टिक करायचं नाही. एकात्मता आणि याला दुसरा शब्द आहे अखंडता. अशी 3 शब्द आपण काय केलेले आहे, 42वी घटनादुरुस्तीनुसार ऍड केलेले आहे. मग आपण हे एकच वेळा काय झालेली आहे, आपल्या प्रिॲम्बल्समध्ये, प्रास्ताविकेमध्ये एकच वेळा काय झालेली आहे, दुरुस्ती झालेली आहे. मग अनेक लोकांनी काय सांगितले, वेगवेगळे खटल्या संदर्भात सांगितलेलं आहे. म्हणजेच त्यांनी काय सांगितलं की भारतीय राज्यघटनेचा भाग आहे किंवा नाही, उद्देशपत्रिका हा भारतीय राज्यघटनेचा भाग आहे किंवा नाही, या संदर्भात काय केलेलं आहे, डिस्कस केलेलं आहे. त्यामध्ये 3 खटले महत्त्वाचे आहे. पहिला खटला आहे बेरुबारी युनियन खटला. बेरुबारी युनियन खटला. आज जर एखाद्या गोष्टी ऐकल्या तर तुम्हाला पेपरमध्ये ऑटोमॅटिकली आठवतात, कारण की आपले डोकं तेवढं आपल्याला काय करतं, ते तेव्हा त्या गोष्टी वाचल्याच्या नंतर गोष्टी आठवतात. बेरुबारी युनियन खटला कधीचा आहे, तर 1960. त्यानंतर दुसरा खटला जो आहे, जो सर्वात महत्त्वाचा आहे, केशवानंद भारती खटला. केशवानंद भारती. केशवानंद कोण होते माहिती आहे का? केशवानंद एक मठाधीश होते, ज्यांच्याकडे खूप मोठी काय होती, खूप मोठी शेती होती. केशवानंद भारती खटला हा आहे 1973. आणि उलट लिहिलं 1973. आणि 3 नंबरचा खटला जो आहे, जो भारतीय जीवन विमा हा एक खटला 1995. आता आपण काय पाहत आहे की प्रिॲम्बल्स हा भारतीय राज्यघटनेचा भाग आहे किंवा नाही, यामध्ये यांनी काय काय एक्सप्लेन केलेलं आहे. तर ते काय सांगतात, बेरुबारी युनियन खटल्यामध्ये प्रिॲम्बल्स हे भारतीय राज्यघटनेचा काय नाही आहे, भाग नाही.
म्हणजे ती वेगळी आहे असं यांनी सांगितलं. कोणी? तर बेरुबारी युनियन खटल्यामध्ये जेव्हा निर्णय लागला तेव्हा असा निर्णय देण्यात आला की प्रियांबल्स हे भारतीय राज्यघटनेचा भाग नाही, तर ते काय आहे, स्वतंत्र भाग आहे, असं यांनी एक्सप्लेन केलं. कोणी? तर बेरुबारी युनियन खटल्याने. केशवानंद भारती खटला काय सांगतं की हा जो आपला प्रियांबल्स आहे हे भारतीय राज्यघटनेचा काय आहे, भाग आहे. ओके, एवढंच असं लक्षात ठेवा तुम्ही फक्त. आणि भारतीय जीवन विमा 1995 हे काय सांगतात, तर भारतीय राज्यघटनेचा भागच आहे असं नाही, तर तर ते काय आहे, तर भारतीय राज्यघटनेचा अविभाज्य भाग आहे. अविभाज्य म्हणजे ते ज्याच्याशिवाय काय होणार नाही, तर पॉसिबल होणार नाही. तर इथं काय लिहून घ्या तुम्ही, अविभाज्य भाग, अत्यंत महत्वाचा किंवा अविभाज्य भाग आहे प्रियांबल. कारण की तुम्ही ऐकलं असेल की अनेक लोक आहे, जसं नाना पालखीवाला आहे, नाना पालखीवाला, मी तुम्हाला काल सांगायचं लिहून विसरलीच, पालखीवाला हे एकत्र नाव आहे, पारशी लोकांचे नाव आहे हे, यांच्या बिझनेसवरून हे नाव दिलं जात असतं. पालखीवाला आहे किंवा भंगारवाला आहे, म्हणजे आपला जो बिझनेस आहे, आपला आडनाव आहे किंवा याच्यावरून नाव न देता त्यांच्या बिझनेसवरून त्यांना नाव दिल्या जातं. पालखीवाला आहे किंवा अर्नेस्ट बर्कर, अर्नेस्ट बर्कर, अर्नेस्ट बर्कर यांनी भारतीय राज्यघटनेला की नोट म्हटलेला आहे. की नोट, भारतीय राज्यघटनेला नाही तर आपल्या प्रियांबलला की नोट म्हणजे सर्वात महत्वाची असणारी काय आहे, ही एक की नोट आहे. की. ओके, हे लक्षात ठेवा. की नोट कोणी म्हटलेलं आहे, तर अर्नेस्ट बर्कर यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर आपण सांगू शकतो की के एम मुंशी यांनी याला होरोस्कोप म्हणजेच काय म्हणू शकतो आपण, राजकीय कुंडली ज्याला म्हटलं जातं, ते राजकीय कुंडली काय आहे, तर आपली प्रियांबल आहे. राजकीय कुंडली हे प्रश्न विचारलेला आहे राजकीय कुंडलीचा. याचा इंग्लिशमध्ये शब्द होता होरोस्कोप. होरोस्कोप म्हणजे काय ते. नाना पालखीवाला यांनी काय म्हटलेलं, आय कार्ड. भारतीय राज्यघटनेचं प्रियांबल हे काय आहे, तर आय कार्ड आहे, की ज्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की याच्या आतमध्ये कोणकोणत्या बाबी सांगितलेल्या आहेत. ह्या संपूर्ण गोष्टीचं एक्सप्लेन कशामध्ये केलेलं आहे, तर आपल्याला ह्या गोष्टी पाहायला मिळतात. इन डिटेल्समध्ये आपण काय केलेलं आहे, प्रस्तावना हा भाग आपण आज कंप्लीट केलेला आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट फ्रायडेला माझं लेक्चर राहील आणि सॅटर्डेला माझं लेक्चर राहील, तेव्हा आपण उर्वरित भाग काय करूया बघूया. ही तुम्ही काय करा, लिहून घ्या आणि लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. पुन्हा पुन्हा रिव्हिजन करा. काही अडचण असली तर मला सांगा, काही आणखी ॲडिशनल काही गोष्टी घ्यायच्या असेल ते पण सांगा, मी सगळं नक्की घेईल. ह्या गोष्टी तुम्ही काय करा, लक्षात ठेवा. ओके, भेटूया नेक्स्ट लेक्चरला. आजचं लेक्चर काय करूया आपण इथे थांबूया. ओके, काही प्रश्न आहे का ऑनलाईन स्टुडंट, समजत आहे का, काही आन्सर देसाल? यानंतर तर आणखी काय होईल, आपली एक्झाम एकदम डीपमध्ये विचारल्या जाऊ शकते, म्हणून आपल्याला प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवणं काय आहे, गरजेचं आहे. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट लेक्चरला. हां, सोमवार मंगळवार बुधवारला मॅडमचं लेक्चर असणार.